गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंद मन मोहिले, किंवा येणे मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। महायोग पीठे तटे भीमरत्नम परम पुंडलिकाय दातृ मनिंद्रे, समागत तिष्ठन्तमनंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग रंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजी या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यात्रय जननी देवाची या। आता हृदय आपुले चौफाळून या भले, वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे। हे सरस्वती माते द्यावे मज स्मृती, येतो काकुलती तुझ लागी। आपल्या बाळाशी धरावे ते हाती, न करावे फजिती जनामध्ये। लोकाभिरामं रणरंग धीरं, राजीव नेत्रं रघुवंशेनाथं। कारुण्यरूपं करुणाकरतं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। मंगल भवन अमंगल आरे, मंगल भवन मंगल राम दशरथा अजर बिहारी। मंगल भवन मंगल हारे, जय श्री राम दशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। जय हनुमान धन गुण सागर, जय कपीसती लोक उजागर। रामदूत आतोलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतना। शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, काय भक्ती त्याच्या वाटा। मज दावया शुभटा, शरण शरण एकनाथा। पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा। गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। विठ्ठला विठ्ठला। एकदा सर्वांनी टाळी वाजवा, महिला मंडळ पुरुष मंडळी। पंढरी
जा आता घरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केले असे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू, तुमचे आमचे जगाचे जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट गोड असा अभंग काल्याच्या प्रसंगी निवडला. विठाला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी कीर्तनाची सेवा किमनिमित्त माझ्याकडे आलेली आहे, सर्वांना ज्ञात आहे. सांगणं कीर्तनकाराची जबाबदारी असते. भारतभूमीमध्ये पवित्र अशा महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये साधू संतांच्या पदस्पर्शानं पुण्य झालं श्री क्षेत्र भिकू तांडा. ह्या तांड्यामध्ये सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण बी आहे का, आणि तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, आणि या मोठ्या उत्सवामध्ये या सोहळ्यामध्ये आजचा हा शेवटचा म्हणजे प्रसादाचं कीर्तन, म्हणजे काल्याचं कीर्तन, म्हणजे कळसाचं कीर्तन, म्हणजेच सांगतेचं कीर्तनाची सेवा. गावातील कार्यकर्ते, सप्ताह समिती, सप्ताह कमिटी, सर्व माता बहिणी, पुरुष वर्ग सर्वांच्या नेतृत्वाखाली चाललेला हा सप्ताह, सर्वांचं सहकार्य जे असेल ते पत्रिकाप्रमाणे मला सांगायला वेळ नाही. एवढं जर सांगत बसल्याचे म्हणजे माझा अर्धा तास जाईल. आणि कीर्तन केले तुम्ही 11ला सुरू. उठाला उठाला सर्वांच्या उपस्थितीने हा सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहामध्ये 7 दिवस आमचे असणारे वारकरी संप्रदायाचं भूषण हे आमचे गुणीजन मंडळ आहे. 7 दिवस ती इथंच आहेत, नाहीतरी दोन्ही सप्ते आणि प्रेम तिथंच करावं लागतो. जे का रंजले गांजले त्याचे मने जो प्रेम करण्याकरता बी आपलाच लागतो, आणि प्रेम करणारा सुद्धा आपलाच लागतो, आणि प्रेम न करणारा सुद्धा उडाला उडाला. हा छोटासा तांडा आहे, आणि या तांड्यामध्ये एवढा उत्सव होतोय. वर्षामध्ये 2 सप्ते होतात बोलेल मी, आणि या 2 सप्त्यामध्ये केवळ तुम्हाला जेवढा परमार्थ घडला हे कोणत्या तरी साधूचा आशीर्वाद असला पाहिजे एक, नवे नवे तुमच्या तांड्याच्या भूमीचं पुण्य असलं पाहिजे एक, आणि नवे नवे तुमच्या आईबापाचं पुण्य असलं पाहिजे एक, नाही तर संत सेवादार बाबाचा आशीर्वाद असला पाहिजे एक. हे नाही घडू शकत. परमार्थ करणं सोपं नाहीये दादा, परमार्थ करणं सोपं नाही. संसार आपोआप होतो, संसार आपोआप होतो, पण परमार्थ करण्याकरता घासावा लागते. उठाला उठाला. जर ह्या माणसाने असे घासले नसते ना महाराज, तर आज महाराष्ट्राची तोड लागली नसती. महाराज घासलं नसतं, घासण्याची गरज आहे. ही जी गायन आहेत ना महाराज फुकट नाही, नाही तर आम्ही म्हणा भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, मागचा म्हणतो भाग्या मेला. काय कीर्तनकार बोलतो, विनत नाही करत मी. आजचं काल्याचं कीर्तन आहे. उठाला उठाला. अरे माझी विनंती, संसार असो, परमार्थ असो, घर असो, दारा असो, क्षेत्र असो, कोणत्याही कार्यामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्याने त्यांनी आपली आपली परिपक्व कसरतच केली पाहिजे, तेव्हा त्या कार्याला किंमत आहे. महाराज काय मत आहे तुमचं? भूगच नाहीये. आज माळ घातली मी, उद्या देव होत नाही, त्या बापाने ठेवला आहे. अरे कमीत कमी शरीरातले सर्व रोग जाण्याकरता 3 वर्षाचं तप करावं लागतं. 3 वर्षात 12 वर्षामध्ये हाडातले दोष जातात, 12 वर्षामध्ये रक्तातले दोष जातात, 12 वर्षामध्ये मनातले दोष जातात, तेव्हा तो माणूस परमार्थाच्या लायकीचा होतो. रात्री अंडे खातो, उद्या माळ घालतो, हा टाका मला ठोका त्याला. मी कीर्तन वाजगात उठाला उठाला. एक बोलेल दादा, एक बोलेल मी. आज मैत आणि साऊंड सिस्टीम वाले जाते गाव. दादा तुमचं नाव फक्त मी ऐकून होतो. आप्पा पवार का? पवार आहेत का? आपली भावकी पाहून घेऊ आता काय गाव. माणसाला माणसं भेटलो आधार वाटतो. नाही तुम्ही बी आपलेच आहेत, मला गाव नका. एक घेऊन त्याचा भागसडा मुद्दा असा आहे. खरं दादा मी तुमचं नाव ऐकून होतो, पण मी अशी विनंती करत होतो, एवढा जर साऊंड असेल जाते गावचा, तर या साऊंडवर कार्यक्रमाची माझ्या योग केव्हा येते. तळमळ निश्चयाचे बळ तो का म्हणे त्याची
आज ह्या तांड्यातल्या मंडळीनं का होईना ह्या कार्यक्रमाचा योग आणला. तुमच्या पत्रिकेमध्ये कीर्तनाची वेळ आहे 9 ते, आता वाजले किती, 9 ते 11चे 6,000 रुपये. तुम्ही मला 11ला उभं केले. पुढची ना आता पुढचं कार्य कुणी करायचं. तुम्हाला चांगले अनुभव आहेत ना. 5 वाजता कामावर सुटणारा माणूस रात्री 8ला सुटला तर पैसे त्याला वाढवत असतील ना. मग तुम्हाला मला तेवढे द्यायचे होते, तुम्हाला 9लाच उभं करायचं ना. आणि मी कीर्तन तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कीर्तन करत नाहीये. तुम्ही माझा उद उद करावं म्हणून कीर्तन करत नाहीये. तुम्ही मला पुन्हा तारखा द्यावात म्हणून कीर्तन करत नाहीये. आणि तुम्ही पैसे देता म्हणून कीर्तन करता हाही विषय नाही. माझ्या कीर्तनातून फक्त मला आनंद मिळावं हे माझं कीर्तन आहे. मी समाजाकरता कीर्तन करत नाही, धंदा म्हणून करत नाही. माझ्या मनातला आनंद, कीर्तनाचा आनंद मला मिळाला की माझं कीर्तन सफल झालं. पुन्हा बोला नाही तर नका बोलू. आज काल आहे 3 वाजेपर्यंत जर कुणी जागा सोडली तर सांगितलं नाही म्हणता ना. उठाला उठाला प्रसंग आहे तो काल्याचा. याला कोणी काल्याचं कीर्तन म्हणतं, सांगतेचं कीर्तन म्हणतं, प्रसादाचं कीर्तन म्हणतं, कळसाचं कीर्तन म्हणतं. माझ्यासारखी आज्ञान समाप्तीचं कीर्तन म्हणताय. अशा आज्ञान लई येतं. अजून समाप्तीचं काल्याचं म्हटलं चालेल, कळसाचं म्हटलं चालेल, प्रसादाचं म्हटलं चालेल, पण समाप्ती म्हणून चालणार नाही. कारण का देवाची समाप्ती होत नाही आपली झाल्याशिवाय. सर्व ठिकाणी असणारा तो परमात्मा आहे. आणि आज त्याचं कलशस्थानी कीर्तन आहे, हे प्रसादाचं कीर्तन आहे सांगेल मी. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही काल्याचे कीर्तन ऐकताय. मला वाटतं तुमच्या परिसरामध्ये 2-3 गावामध्ये जाऊ 6-7 सप्ते होत आहे, बरोबर आहे का नाही. आणि 6-7 सप्त्यामध्ये तुम्ही कीर्तन काल्याचे ऐकताय. उठाला उठाला. मला याच्यापासून काहीतरी आगळं वेगळं सांगावं लागेल. वेगळं सांगावं लागेल म्हणजे काही बी सांगत सुटायचं का. काही बी सांगायचं, काही सांगत नाही. कीर्तन आहे काही सांगण्याकरता नसतं. जेवणाकरता ताट वाटले ना दादा, मी माझं बोलणं लक्षात येतं का. जेवणाकरता काय म्हणले तुम्हाला, मग ताट मांडले, मग तुम्ही ताटात जेवायला पाहिजे का इकडे तिकडे चापायला पाहिजे. जरा बोला ना. हे परिसरातले ऐकणारे म्हणून रात्री महाराजांनी कौतुक केलं तुला म्हणजे महाराज. अशा वैवृत्त मग यांच्या मुळात हाडातच परमार्थ आहे, त्यांच्या रक्तातच परमार्थ आहे. आणि असे नेहमीचे माणसं कीर्तन ऐकणार आहेत महाराज. आणि मी तर सांगेल दादा, कीर्तने समाजाकरता नाही करायचं. कीर्तने केवळ ह्या 100 लोक ऐकणारे असतात, पण त्याच्यामध्ये 10 लोक तज्ज्ञ असतात. कीर्तन ज्ञानोबा तुकोबारायचं वजन, ज्ञानोबा राय तुकोबाची किंमत 100 लोकांकरता नाही करायची, 10 लोकांकरताच कीर्तन करायचंय. उठाला उठाला. आणि समोर लावले दादा, तुमचे बी धन्यवाद बरं का. माझ्या लग्नात सुद्धा हे नव्हतं, तेव्हाची गरीब परिस्थिती होती मला. आणि जर कशी अशी सुविधा असेल, गावकरी एवढा खर्च करत असतील, जरा बोलू का, एवढी जर सुविधा असेल, एवढी सेवा असेल, एवढे गायनाचार्य मृदंगाचार्य ऐकणारे असतील, तर कीर्तन करणे अभंग कसा सोडवला पाहिजे. उठाला उठाला. अभंग जगद्गुरु संत तुकोबारायांचा असून आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात गोकुळीच्या तुकोबाराय गोकुळातलं सुख सांगताय. पण तत्व वित्तर कीर्तनाचा विधी वेगळा आणि काल्याच्या कीर्तनाचा विधी मात्र वेगळा. काय सांगायचं काल्याच्या कीर्तनात, गायी, गोपाल, गवळी, सवंगडी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ह्या 5 तत्वामध्ये जे चरित्र केलं जातं आणि हे आज उच्चारायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोपुरी, केले देवे गोपुरी, केले देवे गोपुरी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोपुरी, केले देवे गोपुरी, समझने वालों को इशारा काफी. लगेच विषय. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करणं हा दंड काल्याच्या कीर्तनातला. एक दुसरं प्रमाण दिलं मी तुम्हाला. चरित्र ते आचारावे. काय म्हणताय, चरित्र ते आचारावे. पुढे काय,
केले देवे अयोध्ये. गोकुळामध्ये केलेलं श्रीकृष्णाने चरित्र त्याचा उच्चार आणि रामाने केलेलं चरित्र त्याचा आचार. आचरणामध्ये आणायचं असेल तर रामाचं चरित्र आणा. एक पत्नी, एक पत्नी, एक धर्मी, एक बाणी, एक नेमी, मर्यादा. पुढचं वाक्य तुम्ही उच्चार. रामाचे मंदिर बांधायला किंमत नाही, बनेल्यावरती राम नाव टाकणं किंमत नाही. राम किती आचरणामध्ये वागले तेव्हा ते आचरण आपण करावं, तेव्हा तुम्हाला राम म्हणण्याचा अधिकार आहे. खरं बोलले की सख्या आईला आचरण फार महत्वाचं आहे. आणि आचरण जर व्यवस्थित नसेल तर राम होऊ शकत नाही. राम म्हणता रामाची होई जय, पदी बसवनी पदवी. राम बी आपणच आहेत, हनुमान बी आपणच आहेत, लक्ष्मण बी आपणच आहेत, रावण बी, कुंभकर्ण बी. कुठं जायची गरज नाही, सर्व आपल्यावरच आहे. विठाला विठाला. ओ त्या बकरीला वाटलं माणसाची संख्या कमी आहे, बीडकर बाबाला पब्लिक जास्त लागती, आपण तरी कशाला गैरहजर लावा. ती बिचारी येऊन दर्शन देऊन गेली आम्हाला. विठाला विठाला. केले देवे अयोध्ये. अयोध्यामध्ये केलेलं चरित्र, गोकुळामध्ये केलेलं चरित्र दोन. पण हे दोनच अवतार का? राम आणि कृष्ण दोनच अवतार का सांगितले? चांद सूर्य आहे तोपर्यंत अवतार राहतील असं ती आहेच. आणि या दोन अवतारामध्ये भगवंताने जे कार्य केलं हे वित्तर अवतारामध्ये केलं नाही. कशावरून ते ऐका. भक्ताला वेड लावलं राम अवतार, गोकुळामधल्या गवळणीला वेड लावलं हे कृष्ण अवतार. राम या दोन अवतारामध्ये भक्तांना वेड लावलं आणि दुष्टांचा नाश केला. दोनच अवतार आहेत. किती नाश केला दुष्टांचा, किती नाश केला थोडा ऐका. भगवान प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला विश्वामित्राचा यज्ञ पार पाडला त्यावेळेला किती राक्षस मारले रामाने. बरोबर, किती राक्षस मारले रामाने. भावार्थ रामायण बघा, 3.5 आऊट. काय बोलतोय मी? 3.5 आऊट. अर्थ समजला का तुम्हाला? नाही समजला. याच्याकरता ग्रंथ पाहावा लागतात. 3.5 आऊट म्हणजे रामाने 3.5 कोटी राक्षस मारलेत पंचवटीवर. 3.5 कोटी राक्षस जर रामाने मारले तर युद्धामध्ये किती मारले असतील? तेव्हा मी नव्हतो. काही लोक शंका विचारली, जरी विचारली तरी ग्रंथातून सांगेलच. उठाला उठाला. रामाच्या धाकानं लपून बसले, रामाच्या धाकानी पळून गेले. पुन्हा ते जन्माला आले, पुन्हा कृष्ण अवतारामध्ये पुन्हा त्रास द्यायला लागले. मग कृष्णाने मारले, किती मारले? काका बकरी ठा मारले, काका बकरी ठा बकरिठा मारिले बालपणी, अवघे दैत्य खानी बुडविले. दैत्य शिल्लक ठेवले नाही. कृष्ण अवतारामध्ये कृष्णाने अनेक दैत्य राक्षस मारले. काही लपून बसले, काही पळून गेले. कृष्ण अवतार संपला, पुन्हा जन्माला आले आणि ते आता आपल्याला त्रास द्यायला लागले. राक्षस म्हणजे काय? राक्षस म्हणजे काय? पूर्वीच्या काळातल्या राक्षसांना काय 4 डोळे होते का? सांगा ना. का 9 पाय होते काय? नाही ना. राक्षस म्हणजे काय? एकच वृत्ती राक्षसाची दादा, चांगल्या कार्यामध्ये वाईट करणं हे राक्षस आहे. लांब जायचं नाही.
चांगलं कार्य चालू असताना वाईट करणं हे राक्षस आहे. सप्ताह चालू आहे, अरे सप्ताह चालू असताना पत्ते खेळणं म्हणजे ते कोण आहेत? सप्ताह चालू असताना घरामध्ये वाईट शिजणं हे सुद्धा कोण आहेत? राक्षस आहेत. सप्ताह चालू असताना दारू पिऊन मंडप मध्ये येणं हे सुद्धा राक्षस लांब नाही, आपणच. तुमच्या गावातलं सांगत नाही रात्रभर राहायचंय, कारण आज काय माझं घरी जाणं होत नाही, आज मला मुक्कामाला इथं थांबावं लागणार आहे. मी काही तुमच्यासारखा परिसराला जवळ महाराज नाही, आणि मोठी गाडी आणावं तर तुम्हाला परवडणार नाही. आज 300-400 किलोमीटरवरून यायचंय, आणि जर तुम्ही म्हणले असते पवार महाराज 4 चाकी आणा, मग जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला असता. तुमचं जेवढं पाकिट तेवढं पेट्रोलच गेलं असतं. विठाला विठाला राक्षसाचा चिंतने मारलं राक्षस ह्या 2 अवतारामध्ये, आणि भक्तांना वेळ लावलं ह्या 2च अवतार. 2च का सांगितलं ऐका, एकामध्ये प्रतंत्र आणि एकामध्ये स्वतंत्र. नीट ऐका कीर्तन, एक अवतारामध्ये प्रतंत्र आणि एक अवतारामध्ये स्वतंत्र. कृष्ण अवतार कसा होता भाऊसाहेब? स्वतंत्र. हमश करो, जे केलं ते सर्वांना मान्य, वेदाला मान्य तो, बाकीचं काय? वेदाला मान्य जो करेल तो आहे. आणि दुसरं जे कार्य आहे ते प्रतंत्र. भगवान प्रभू रामचंद्राचं जीवन किती प्रतंत्रातलं होतं सांगा बरं, सांगा ना. आता बरेचसे माणसं रामचरित्र वाचतात, रामाच्या गोष्टी सांगतात, बस, पण तुम्ही तशी रामासारखी आहेत का? सांगू नका, असं माझा आपत नाही या ठिकाणी. कोण काय करते मला ते पाहायचं ना, अभंगाची भूमिका म्हणतो मी, जरा ऐका. ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, वनवासाला जात असताना रामाने आपली धर्मपत्नी सीता जानकीला बरोबर चल म्हटले नाही. एवढं प्रतंत्र जीवनातलंय हे रामायणातलं आचरण आहे. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? तुम्ही म्हणता महाराज काय बोलताय तुम्ही, रामाबरोबर सीता वनवासामध्ये नव्हती का? तुमची रात्रीची उतरली का नाही अजून? काल एकादशी होती का हो? काय बोलता तुम्ही? सीता नेली नव्हती का? कोण म्हणता रामाने सीता बरोबर नेली म्हणून? द्या पुराण, 100 कोटी रामाने, 100 कोटी रामायणातला पुरावा द्या मला की रामाने सीता वनवासामध्ये नेली म्हणून करतो. एवढा शब्द दाखवून दाखवा. कीर्तन करणार नाही महाराज. रामाने सीता नेलीच नाही. गुरु वशिष्ठाने सांगितलं, रामा तुला सीतेला बरोबर घेऊन जावं लागेल. गुरुची आज्ञा होती म्हणून सीता बरोबर आहे, स्वतःच्या मनाने नाहीये. हे रामायण आहे. एवढे आपण आचरणामध्ये आहेत का? सांगा ना. आपण जर चाललो बाजारला, पप्याची माय तू येते का? तिला बसाय करता गाडीचं शीट पुसून काढतो. आताचा राम, राम सांगतोय मी. विठाला विठाला याच्या पुढचा एक मुद्दा विचारतो मी. आता पुरुषांना विचारू का महिलांना विचारू? हे बघा, दोन्ही बाजू फुल आहेत एकदम. आता मला दोन्हीच्या समस्याने कीर्तन, अनुषंगाने कीर्तन करावं लागेल. जर तुमची बाजू धरली यांना रागीन, यांची बाजू धरली यांना रागीन, तुमच्या दोघांची धरली यांना रागीन. आता मी समजायची बाजू धरतो. आता कोणाला विचारू? तुम्हाला यांना का यांना? कोणाला विचारू? बरं, आमच्या दाजीची मागा ना. गोरख भाऊ कुठे दाबले? गोरख भाऊ आले नाही का? ते घरून नाही सोडे वाटतं. पुढे दाजी काय म्हणते ऐका ना. दाजी म्हणजे तुम्हाला कीर्तन कोणी दिलं म्हणते विचारा. त्यांची परवानगी तुम्हाला महिला मंडळ. चला फटकाने उत्तर. जर तुमचं सुनाच, मी काय बोलतोय, प्रतंत्र आणि स्वतंत्राचं चिंतन चालू. मुद्दा विषय कुठं सुटला लक्षात ठेवायचा. जर तुमचं सासूचं घरात जर जमत नसेल तर तुम्ही काय करता? तुमले देवनी शपथ खरं बोलायचा. तुम्ही तुमच्या आईकडे जाता, आईच्या अंगावरलं सोनं नाणं घेता, तिच्या बँकेतले पैसे घेता, 10, 5, 50 हजार रुपये घेता. तुम्ही घरी येता, सासूच्या हातात देता, सासूच्या पाया पडता, आत्या एवढे पैसे घ्या आणि तीर्थयात्रा करून या. हे नाही सुधारायचं, नाही सुधारायचं. तुमच्या डोक्यात एकच जमत नाही ना. कोणीतरी बोललं, कारण माझा कॅमेरा तुमच्यावर फिरतोय. विठाला विठाला शेवटी नाविलाज आणि एका चुलीच्या, हे उत्तर आहे दादा. म्हणजेच सुनाच्या सासूचं जमत नाही तरी तिथं माणसाला भाग घेता येत नाही. अयोध्येमध्ये काही नव्हतं, अयोध्येचा राजा होता, सर्व सत्ता होती, पण तरी सीतेला बरोबर चल म्हटलं नाही. हे त्याच्या जीवनातलं प्रतंत्र. हे मी सांगतोय तुम्हाला. जर बापाचं मुलाचं जमत नसेल ना तर मुलगा म्हणतो, आय काल निघणार बाजूला,
थांबणार नाही. मग तो बायकोला म्हणतोय, चाल, मी असलो काय काळजी करते, मी असलो काय कमी आहे, जिथं लात मारेन तिथं पाणी काढीन. ऐक रे, हे फक्त तिला दाखवाय पुरतं औषध नाही. शेवटी त्याच आई बापाचा विचार करत नाही. केवळ राम प्रभूला, राजा दशरथाची आणि 3 आयांची सेवा करण्याकरता राम सीतेला बरोबर नेत नव्हते. हे माझ्या रामायण आचरणामध्ये आणण्याकरता आहे. सावतर आईची सेवा करण्याकरता. असू द्या, शेवटी निघाले प्रभू रामचंद्र वनवासाला. विठाला विठाला. एवढं प्रतंत्रातलं जीवन प्रभू रामचंद्राचं आणि स्वतंत्रातलं जीवन माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. तेव्हा तुमचं प्रमाण आहे, चरित्र ते उच्चारावे. इथून सुरुवात होती. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळामध्ये केलेलं चरित्र आणि चरित्राचा उच्चार करायचा तो असा, ह्या भूमीवर, ह्या भूतलावावर, ह्या पृथ्वीवर पाप झालं. पाप 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 म्हणजे काय? अरे निश्चित तुम्ही विचारवंत माणसं आहात आणि पुण्य करण्याचं साधन फक्त माणसाला आहे. भक्ती करण्याचं ज्ञान फक्त माणसाला आहे. माणसासारखं वागण्याचं ज्ञान फक्त माणसाला आहे. एकादशी, गुरुवार, सोमवार, शनिवार कळणं हे ज्ञान माणसाला आहे. माणसाने काय खावं काय नाही खावं हे माणसाला कळतं, तसं पशुला कळत पशु काय ज्ञान नाही कोणे, हे आदि काय ज्ञान नाही कोणे. भजन वासुदेवी घडे देवाचे भजन, वासुदेवी घडे देवाचे भजन, वासुदेवी घडे देवाचे भजन. हे आणि काही ज्ञान नाही कोणे. अरे नाही भेटा माणसं म्हणून जन्माला आलं म्हणून ज्ञानाची प्राप्ती आहे. हे ज्ञान नाही कोणे. वासुदेवी घडे देवाचे भजन, देवाचे भजन, देवाचे भजन, देवाचे भजन. आणि याला म्हणतात भाऊबंदकी. म्हणजे कीर्तन 4 वाजेपर्यंत न संपू देणे आणि संपवायचंच नाही. आज पुन्हा पुन्हा आनंद नाही. काय दिलं प्रमाण? जरा बोला ना, काय दिलं प्रमाण? ह्याच देही घडे देवाचे भजन, इतर हे ज्ञान नाही कोठे. देवे दिला देह भजना गोमटा या झाला. किंवा पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. जनावराला पाप कळत नाही, जनावराला पुण्य कळत नाही. आणि ज्याला पाप पुण्य कळत नाही तो जनावर आहे. आणि पाप आणि पुण्य कळतं ते माणसं आहेत. आणि माणसं असून जर सप्त्यामध्ये पत्ते आणि दारू खेळत पित असतील, खेळत असतील, त्यांना काय म्हणायचं आपण? 100% पुढच्या वर्षी आपलं कीर्तन बंद होणार आहे. उठाला उठाला. काय पाहिजे तुझं? 100% पुढच्या वर्षी कीर्तन बंद. तरी 100 लोक नाही म्हणले पवार बाबाच कीर्तन पाहिजे. का म्हणून बंद तर बंद. तुम्ही नाही दिले म्हणजे आम्ही उपास थोडे मानणार आहेत. रात्रीच मला भुसावळचा जागर काला येत होता, पण तुमच्याकडे गुतल्यामुळे घेतला नाही. उद्या तिकडं हीच गाव तीच गाव. पण चांगलं ऐका, आम्ही जरी आज बोललोत ना, एखादा शब्द तुम्हाला कठोर वाटत असेल, एखादा शब्द तुम्हाला जड जात असेल, तुम्ही माणसं आहेत म्हणून करता चांगलं वागा. आणि हे शिका, याला परमार्थ म्हणतात. पुन्हा नाही करता येणार, नाही करता येणार पुन्हा. विठाला विठाला. ह्या भूमीवरती पाप झालं, दैत्य मातला गेले, कथा कीर्तन होम हवन बंद पडले. ज्या टायमाला भूमीला पाप झालं, चांगले जर माणसं जन्माला आले तर चांगल्या कार्याला सुरुवात होते. ऐका, पुण्यवान, सत्य वागणारे, दान धर्म करणारे, देवाला संताला मानणारे, गो मातेची सेवा करणारे, बायकोच्या पाया पडणार. यांनी सांगितलं मागून, तुम्ही बोल जाऊ नका ना मध्ये. म्हणजे बायकोचं न ऐकणारे मला असं म्हणायचं होतं, मग तुम्ही हसायला त्याला मी काय करू. आणि कठोरप्रमाणे अनुषंगाने आईबापाची सेवा करणारे असे जर माणसं जन्माला आले का, तर वाईट कार्याला ब्रेक लागतो. आज बोलणं समजतंय का? वाईट कार्य बंद पडतं आणि चांगल्या कार्याला
सुरुवात होती अधर्मी लोक, पापी लोक, वाईट कृत्य करणारे लोक, देव धर्म संत न मानणारे लोक, ग्रंथावर न विश्वास ठेवणारे लोक असे जर जन्माला आले तर चांगलं कार्य बंद पडतं आणि वाईट कार्याला, आणि हे घडू नये म्हणून करता हे देवाचं कार्य दादा. पुन्हा बोलेल सप्ताह होतोय ना, तर दोन सप्ताह, काही गावात सप्ताह होत नाही महाराज. असे बरेचसे गावं सापडतील तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, तालुक्यामध्ये न सप्ते करणारे गावं लई येतं. आणि तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये एका गावात गल्लीच आडवी 2 सप्ते होणार. फक्त मी तुमचा तांडाच पाहतोय दादा, उभ्या महाराष्ट्रातली कथा आहे. गल्लीच आडवी का नाही? गल्लीच आडवी तर महाराष्ट्रामध्ये असं एवढा खर्च, एवढी बहुसंख्यानं पब्लिक, 2 सप्ते फक्त 4 ते 5 दिवसाचा मध्ये अंतर आहे. आणि ते होतो का नाही, काल होतो का नाही, संध्याकाळी भागवताला सुरुवात आहे. एवढे धार्मिक लोक असून तुमचे वाईट विचार का जात नाही? का दुसऱ्याचं ऐकता? का स्वतःचं वाईट करता? कशामुळे वाईट करून घेता? का वाईट मार्गाला जाता? बुडते हे जन न देखावी डोळा. आम्ही काय एवढं तळपळीने सांगतो का? ते सांगतो, तुम्ही अख्ख्या जमिनी इकून जरी मजा मारली, आमच्या बापाचं जात नाही. पण तुम्ही जर असं वाईट कृत्य जर केलं ना, तर तुम्ही केलेलं सप्त्याचं पुण्य पळत नाही, तुम्हाला पाप लागल्याशिवाय राहणार नाही. उठाला उठाला. आणि तुम्ही 2 करा असं माझं नाही मत, 4 करा. मला अनुमती देतो, तुम्ही 4 करा. प्रत्येक सप्त्यात मला बोली जा. सप्त्याच्या मागचा हा उद्देश आहे दादा. जमीन का पेरावी, का खत मारावं, का नांगरावी, का तण काढावं, तिच्यामधून पीक भेटावं म्हणून करावं. तुम्ही बाजरी पेरून द्या, पुन्हा खुरपं मारू नका. पीक खालीन तणवर जमन का? असे सप्ते करू नका. तण उगू देऊ नका. काम, क्रोध, मद, मैचर, अहंकार, लोभ हे 6 विकाराचा नाश करा. तेव्हा ते सप्ते केल्याचा फायदा. उठाला उठाला. पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले, दैत्य मातला गेले, भूतलावर पाप झालं, कथा कीर्तन होम हवन बंद पडले. त्या टायमाला पृथ्वीला पापाचं वजन सहन होत नाही दादा. कवर सहन करील ती, कवर सहन करील. सहन करण्याची काही मर्यादा असते दादा. पापी जे भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले, वजे त्यांची. पाप ज्या वेळेला झालं, भूमी मातेला सहन झालं नाही, निघाली ब्रह्मदेवाला सांगायला, हे ब्रह्मदेवा, पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार घराने सुरवर सांगू आले. घराने सांगत असताना तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. ब्राह्मणाचं रक्षण करील, गायांचं रक्षण करील, भक्तांचं रक्षण करील. देवाचा अवतार त्याच्या करताचे यदा यदा धर्म ग्लानी. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, वाढवावे हे जम्मा करणे काम. आकाशवाणी झाले, दैत्य मातला गेले, कथा कीर्तन होम आम्हाला बंद पडले. ब्राह्मणाचं रक्षण करील, भगवान परमात्मा गायीचं रक्षण करील, ब्राह्मण परमात्मा भक्ताचं रक्षण करील. आता इथे एक मुद्दा आहे, ते म्हणतात महाराज, गाय, ब्राह्मण आणि भक्त. जरा बोलणं लक्षात येतं का? गाय, ब्राह्मण आणि भक्त, देव ह्या तिघाचंच रक्षण करणार. आमचं रक्षण करणार? शंका आली की नाही? आमचं रक्षण करणार नाही. मग आम्ही एवढे पैसे खर्चून काय फायदा? रक्षण तुमचं बी करीन, भक्त झाले तर. रिकामा नाही देव कोणाचा कोटना करायला. पण भक्त कसे व्हावं लागेल? भक्त आयुष्य जाना जे दही उदास, भक्त आयुष्य जाना दुसऱ्याचा कापूस चोरला. गळ्यामध्ये माळ घालायची सप्त्यापुरती, श्रावणाच्या महिन्यापुरती. विठ्ठला पांडुरंगा, अरे विठ्ठला पांडुरंगा, उपट लोकाचा बैमुखा शांगान तुझा. असा उखळात घालो घालो हाणला पाहिजे. उठाला उठाला.
आपापल्या मूळ स्थानावरती निघून गेलेत. भगवान परमात्मा क्षीरसागरामध्ये शेषशाहीवर झोपलेला. काय त्या भगवंताचं वैभव आहे, काय आराम असेल देवाचा. वा, झोपण्याकरता शेषाची गादी आहे, पाय दापण्याकरता लक्ष्मी आहे, गार हवा लागण्याकरता समुद्राचा कूलर आहे, झोपण्याकरता शेषाची गादी आहे. आपलं वैभव, आपल्याला झोपायला पोरं मुतलेली गादी आहे. तो म्हणतो मला काय कमी, गबस. असा भगवान परमात्मा. आणि विनंती करतो त्या शेष नारायणला, शेष भगवान म्हणले का काय झालं, अवतार घ्यायचा. अरे अरे पोरो, अरे इकडे कीर्तन चालू आहे. उठाला उठाला, हरी विठ्ठल उठाला उठाला उठाला. हो हो हो, सकाळी सकाळी जेवायच्या अगोदर पोट बी पडायला लागले बा. नाही ते ठेस लागल्यामुळे पडला, तो नाही विषय. लेकरं जाते होतं मोठं पडतं, काय हरकत नाही. काय बोलत होतो मी, काय सांगत होतो, गेला माझ्या डोक्यातला विषय. शेष भगवान. बाबा म्हणले कीर्तन पवार आहेत का, हाय माय भाऊ बोल की म्हणलो काय कमी का. विठाला विठाला, हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला अवतार घ्यावा लागेल, दैत्यांचा नाश करायचा आहे, धर्माची घडी बसवायची, अधर्माचा नाश करायचा आहे. त्या टायमाला शेष भगवान म्हणताय देवा पाहिली तुमचा प्रामाणिकपणा. म्हणजे का बरं मध्ये 14 वर्षावरी केले उपोषण, जाणत आपण प्रत्यक्ष हे. 14 वर्षापर्यंत मी तुमच्या बरोबर राहिलो आणि 14 वर्षापर्यंत तुम्हाला चांगले चांगले फळं खाण्याकरता आणून दिले, पण तुम्हाला दया आली नाही. 14 वर्ष मला उपाशी मारलाय. जागे आहेत ना तुम्ही. कोणाचा विषय सांगतोय मी, हा लक्ष्मणाचा. कोणचा लक्ष्मण, तांड्यातला का रामायणातला? रामायणातला. उठाला उठाला, हरी विठ्ठल विठ्ठल. एक सांगू का, या लागी अवतार मीना घेसी. मी आता अवतार घेणार नाही. 14 वर्षापर्यंत मला तुम्ही उपाशी ठेवलंय. आणि एक बोलू का म्हणले बरोबर, एक मुद्दा सांगू का साहेब, जोपर्यंत बोलण्याची संधी येत नाही तोपर्यंत बोलू नये. जोपर्यंत बोलण्याची संधी येत नाही तोपर्यंत बोलू नये. आणि बोलण्याची संधी आली की योग्य बोलल्याशिवाय राहू नये. काही बोलू नये. काय बोललो, काही बोलू नये, योग्य बोलल्याशिवाय राहू नये. हे खरं त्याचा संदर्भ आहे. त्यावेळेला म्हटले, पाहिले ना म्हटले तुमची इमानदारी. 14 वर्ष काही खाम म्हटले नाही, ही तुमची इमानदारी. पण ज्या वेळेला आपण एक भिल्ल समाजाची शबरी माता म्हणून तिच्या आश्रमामध्ये गेलो होतो, थोडं चिंतन आहे मला रामायणातलं. आणि मला रामायण खूप आवडतं. मग रामायण सांगाच वाटतं, कारण का सुधारले 2-5 झाले रामासारखे तर बरं झालं. मी सहसा महाभारत सांगत नाही, कारण महाभारतात मी जातच नाही. महाभारतात गेलो की भारतात येतच नाही. बरं का, आवडतं मला रामायण सांगायला. आणि लोकांना आवडत नसेल पण रामायण आवडलाच पाहिजे. आज माझ्या देशाला रामायणाची गरज आहे. मुलांनी बापाने कसं राहावं रामायण शिकवेल, भावाभावानी कसं राहावं रामायण शिकवेल, सासू सुनांनी कसं राहावं रामायण शिकवेल, देरानी जेठानीने कसं राहावं रामायण सांगेल, शिष्य गुरुनी राहावं कसं रामायण सांगेल, मित्रांनी दोस्तांनी राहावं कसं रामायण सांगेल, मालकांनी सेवकांनी राहावं कसं हे रामायण सांगेल. अरे गायातल्या जनावरांनी त्या गोठ्यामध्ये कसं राहावं हे माझं रामायण सांगेल. आज त्याची गरज आहे. आज भाऊ भावाला ओळखत नाही, आज पोरग बापाला तुकडा घालीत नाही, आज सून सासूला घरात राहू देत नाही. कशाला सत्य करता. उठाला उठाला, हरी विठ्ठल विठ्ठल. काही कोणाला वाईट वाटत नाही ना, वाईट वाटत नाही ना, नाही ना वाटत. जरा बोला ना तुम्ही. नाही ना वाटत वाटलं पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे. नाही वाटल्यामुळं असं होतंय. काय बोललो मी, एखादा शब्द कराळी जर लागला ना, एखाद्या सुनेला जर लागला ना शब्द, तिला राग येईल. पण दुसऱ्या दिवशी ती सासूला म्हणे आता चहा करू का, असा राग आला पाहिजे. राग यायचे नाही. उठाला उठाला. आता तुम्हाला वाईट वाटतं का नाही, पण वाईट वाटावं का न वाटावं. त्यांना माहिती आहे आपण जर नाही मानतो बाबा आपल्याकडेच फिरण, आणि हा म्हणला तरी त्यापेक्षा बोलणं नको, 15 रुपये सोडणं नको. उठाला उठाला. आज गेलो मला शबरीच्या आश्रमामध्ये.
शबरीचे उष्टे बोर तुम्ही मला खा म्हणले जेव्हा मेरे रामजी का आवन होगा शबरी की कुटिया का आवन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा। अरे काय भाग्य सांगावं त्या शबरीचं दादा माझा भगवान परमात्माचा आत्मा हात नाहीये माझा परमात्मा माझा भगवान भक्ताचे लक्षण पाहतोय कोणत्या जाती जन्माला आला ते पाहू नका पण त्याचा भाव बघा अरे भिल्ल समाजामध्ये येणारी शबरी माता आहे जगाचा बाप जगाचा मालक आणि खरी भक्ती असले का देव त्याच्याकडे जातो न लगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा शेष भगवान म्हणतायत तुम्ही ते शबरीचे उष्टे बोर पण ते शबरीचे उष्टे बोर रामाला खाण्याकरता शबरीला 81 वर्ष तप करावं लागलं तर फुकट नाहीये किती 81 वर्षे 100 कोटी रामाने त्याच्यापेक्षा रामायण फक्त भावार्थ रामायण वाचा मग कळेल काय त्या शबरीचा आनंद त्या शबरीने रामा करता काय केला आएंगे जब रघुराज उन्हें आसन पे बैठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा पावन होगा। असं शबरी सारखं वागा शबरी कोण समाजाची उत्तर भिल्ल समाजाची पण भिल्ल समाजामधून असून सुद्धा त्या समाजाचा उद्धार केला दादा हे सांगायचंय मला आणि शबरीचे उष्टे बोरं रामाने खावत शबरीचे उष्टे बोरं भिल्ल समाजाची शबरी तिचे उष्टे बोरं खावत कोणी रामाने शबरीची कोणी खावत रामाने शबरी कोण होती शबरी कोण होती भिल्ली नव्हती तिचे उष्टे बोरं खावात कोणी रामाने आपल्या सोमवारी बोंबील भाजून खात्यात कशाला शेवा झाला बाबा कृपा करीन खरं बोलली की राहील मग अरे भगवान परमात्मा देव होता शबरी भिजन होती तरी कृपा केली तुमच्या समाजातले संत असले तर तुम्हाला त्यांचा मोठेपणा वाटत नसेल तर संतांनी कृपा करण्याकरता तुम्हाला काहीतरी नियम पाळावे लागतील संत फुकट नाहीत संतांनी आपल्यावर कृपा करण्याकरता सुद्धा आपलं काय पाहिजे तपाचे सामर्थ्य विठाला विठाला हरी हरी वेळ द्यायला आपला म्हणे बस मी आला की अवतार मी नाही घ्यायची त्यावेळेला भगवान म्हणताय शेषनारायण अवतार घेऊ नका पण आता कार्य करू नका तुम्हाला राग आला ना म्हणले हो आता तेव्हा तुम्ही लहान होते आता तुम्ही मोठे व्हा आता वडील होई गा सर्वज्ञ पालीला आज्ञा तुझी वारे अवतार कार्य कुठे घ्यायचं ठरलं लक्ष्मीशी सांगे ऋषिकेशी कोंढाण्यापुराशी जावे तुम्ही अवताराची घडी बसवली अवतार कोणी कुठे घ्यायचा एकदम सिद्ध झालं योग असे घडले उग्रसेनाचा भाऊ देवक देवकाची मुलगी देवकी लग्न लागलं थाटामाटात तेव्हाचं लग्न आताचं बी लग्नाचे दादा जुने माणसाचे लग्न कसे होते तुमचे लग्न झालेले आहेत ना हा नाही विचारतोय मी तेव्हा आनंद कसा होता त्या लग्नाचा 4-4, 5-5 दिवस लग्न राहायचं आहे का नाही 5 दिवस हळद आणि ती काय मजा मग ती काय बाटीन ती बोटीन महिनाभर का गणदाचा भागसाडा पण आताचे लग्न तेव्हा काय रे बाप जाऊ द्या वेळ नाही सांगत मी आताचं लग्न जर पाहिलं नवरदेव बी पेलेला बँडवाले बी पेलेले घोडा बी पेलेला वरमाई बी पेलेली वर बाप बी पेलेला नवरी बी तिकडे फक्त वाजावं टिंग टिंग
नेमकं तुझ्या मनात काय आहे? हा? विठाला विठाला हरे विठ्ठल विठ्ठल. लग्न लागलं बरं थाटामाटात निघाली काऊन चालला होता र चालवला बहीण माग बसलेले आकाशवाणी झाली आकाशीची वाणी सांगत असे कंसा मनी हा भरवसा बोलण्या मारी हा भरवसा बोलण्याचा. मानी हा भरवसा बोलण्याचा. आठवा हिचा पुत्र बदिला तुझशी ऐकोनी मानसिक क्रोधावला हिच्या पोटी होणारा आठवा मुलगा तुला मारणार. आकाशवाणी झाल्याबरोबर घेऊन या घेऊन या खडग महाराजा धावला. 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 बारीक लक्ष आहे बाबा माझं उपारणं सुटलं म्हणतो लक्ष आहे का उपारण्याची चूक नाही दादा ती टायमाची चूक आहे. माझं उपारणं 2 ते 2.25 तासाच्या पुढे अजिबात थांबत नाही. उपारणं थांबत नाही मी थांबन का मग पण त्याला सांगावं लागतं 5,000 रुपये जास्त भेटणार आहे मग ते पॅक करावं लागतं. त्याला इशारा करावा लागेल ना. बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा जशी जमीन तशा नोटा नोकरी तसा तोटा बो तसा फेटा माझं उपारणं सुटलं तुझा काय तोटा. झाला झाला तुझा झाला तोटा पण तो केला माझा फायदा 5,000 जास्त भेटू. विठाला विठाला बरं झालं यांनीच तर इशारा केला असा मला असा इशारा केला असा इशारा केला. कीर्तनाला गेलो नंदुरबारकडे आणि असं उपारणं सुटलं बाबा धोतर सुटलं धोतर असं जर नाही केलं एवढं तरी बरं झालं. निस्ता इशारा केला विठाला विठाला. होतं असं कधी मध्ये काय सांगत होतो मी आठवण करून त्याचं असं काय झालं का माझ्या डोक्यात राहत नाही. काय सांगत होतो मी घेऊन या खडग मारायला. घेऊन या खरग मारावया धावला. हात तो धरेला अरे चापोटी होणाऱ्या 8 मुलग्यात वसुदेवन हाताला माय मारतो स्त्रियांना काय पावर करतो स्त्रीवर. अरे अशा तुझी हिंमत तर मर्दासारखं मनगडधर काही काही बहादूर माझ्यासारखे पिऊन येते गाव विकत घेईन मी का तुझ्या बापाची बेदो ना ती 80 लाकूड घेऊन माग लागत त्याला जागा पुरत नाही पडायला काय उपयोग आहे. जगात बघा काय चालू आहे. ठीक आहे मारणार आहे तुला वसुदेव राजे म्हणता हिच्या पोटी होणारा मुलगा जर तुला मारत असेल ना हिचा काय संबंध आहे. मुलगा मारणार आहे काय म्हणजे तुमचं कीर्तनकार कीर्तन करणारे तारखा देणाऱ्याची चूक नाहीये. काय बोललो मी असं बोलणं समजतंय का. तारखा देतात त्यांची चूक नाही कीर्तन करतात त्यांची चूक आहे. मग त्यांनी काय सांगायचं कीर्तन करणं ठरवायचं ना. तारखा देण्याचा काय दिसतो आमचा दोष आहे. अरे तिला मुलगा होणार आहे तो मारणार तिचा काय संबंध. हिच्या पोटी होणारा मुलगा आहे हा मारणार आहे नाही विलास झाला. हातातलं खरग त्यावेळेलाच सांगितलं सर्व होणारे मुलं तुझ्या स्वाधीन करून दे. काय प्रामाणिकपणा होतो जरा माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं. त्या काळातला क्रोतायुग त्रेतायुग आणि द्वापारयुगातलं चिंतन सांगतोय मी. हिच्या पोटी होणारे सर्व मुलं तुझ्या स्वाधीन करून देईल. द्वापारयुगातलं चिंतन आहे होणारे मुलं तुझ्या स्वाधीन करेल. काय प्रामाणिकपणा आहे. आज आपण 4 दिवसापूर्वी वर्गण कबूल करतो तरी देत नाही. ठीक आहे शेवकाला बोलावला वसुदेव देवकीच्या हाताला बेड्या ठोकल्या आणि सांगितलं ठेवी बंदी खा सांगे
महाराज पुढचं प्रमाण द्या ना. उठाला उठाला समजे कीर्तनकार मंडळी. इकडं हे काय जगदीश महाराज आहेत ते रात्री बोलले 4-5 वर्ष आळंदीला काढले ते सर्व महाराज मंडळी सर्व एकूण समजे कीर्तनकार आहेत. ठेवी बंदी खाना धुता सांगे देईल मी पुत्र सत्य माझे माना ठेवी बंदी खाना धुता सांगे. आणि त्यावेळेला कोणलं कारागृहामध्ये भगवंताची कृपा प्रभूची कृपा झाली. पहिला मुलगा झाला आणि प्रामाणिकपणाने नेऊन दिला. याला प्रामाणिकपणा होता दादा. म्हणून करता पावसाळ्यातच पाऊस पडत होता. आता उन्हाळ्यात पडायला लागला. 33 कोटी देवाचे सिंहासन हादरले. असा जर मुलगा जर परत केला कंसाने काय मारतो मला एवढी सभा आला घेऊन जा परत. कंस म्हणतोय रात्री झालेलं पोरग एवढूच पोरग हे मला काय मारणार आहे. वित्तर कीर्तनाचा विषय बदलेल पण काल्याच्या कीर्तनाचा विषय बदलत नाही. ही सांगणाराची हातोटी आहे. विठाला विठाला एवढंच पोरग मला काय मारणार आहे. मी चांगल्या चांगल्याचा काटा काढायला आहे पण तुझा काटा काढायला तो आलेला. हे कुठं कळत आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं बारीक पण आपल्या डोळ्यातलं एवढं मुसळ दिसत नाही. समजतं का मी काय बोलतोय ते. मारणार आहे काय मारेल. परत केला मुलगा देवकीला फार आनंद झाला. बस काय माझा भाऊ दयाळे माझा मुलगा परत केला. कोण म्हणतं कंस वाईट आहे. कंस वाईट नव्हता त्याची वृत्ती वाईट असते. माणूस वाईट नाही त्याची वृत्ती वाईट असते. बोले पुढे वेळ भेटला तर मी काय पठ्ठ्यात 4 वाजेपोत कीर्तन करणार आहे आज. तुमचे जर चेहरे गुलाबाच्या फुलासारखे दिसले ते एक ते 1.25 तासात तुमची मटकीच्या भाजीची लढे लावून देतो. जर तुमचे चेहरे जर असे पडले का 4 वाजेपोत तुमचा मिस कॉल सुद्धा होऊ देत नाही. उठाला विठाला बिना तारीचा संदेश 33 कोटीने देवाने विचार केला. कंसाकडून पाप झाला पाहिजे कंस मेला पाहिजे काय करावे. बिना तारीचा संदेश पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वधी बालकाशी ठेवू नको जा. कंसाला जाऊन सांग. 33 कोटी देवाने विचार केला. निघाले नारद महर्षी. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 आल्याबरोबर कंसाने पूजा केली. या नारद महर्षी या काय चाललंय. नारद म्हणले चांगलं आहे. तुम्हाला भाचा झाला म्हटले हो झाला. काय केला म्हणले परत केला. नारद म्हणले किती मूर्ख आहे तू. मूर्खाला मूर्ख म्हणले की बरं वाटतं. तुम्ही येड्याला शहाणं म्हणा ते दगड आणते. येड्याला शहाणं म्हणले की दगड हाणणार. हा तुम्ही येड्याला येडं म्हणा ते मला म्हणते येडं म्हणते. अरे तू येडाच आहे ना मग. एकदा मी कीर्तनाला गेलो महाराज लातूरकडे. त्या टायमाला मुख्यमंत्री कोण होते विलासराव ते मुख्यमंत्री होते. आणि गेलो मी आणि सभा दुपारची रात्री कीर्तन. एक आला मला महाराज तुम्ही मुख्यमंत्र्याच्या सभेला नाही आले. म्हटलं सभेचा आमचा काय संबंध. बरोबर आहे का नाही. पारमार्थिक माणसाचा राजकारणाचा संबंध येत नाही. आमचा काय संबंध. मला याच्यामुळे देशाचं वाटलं झालं म्हणजे आमच्यामुळं. काय रथडे बोलतील. त्याला असा त्याचा मोठेपणा दाखवायचा होता महाराज. त्याचा मोठेपणा आवाज ज्यावेळेला सभेमध्ये जेव्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून उतरले आणि ज्यावेळेला स्टेजवर आले त्यावेळेला मलाच बोलले सुरुवातीला. मग त्याला हा त्याचा मोठेपणा मला सांगायचा होता पण मी किती बॅक करे त्याला काय माहिती. आल्याबरोबर ते म्हणला मुख्यमंत्री मलाच बोललाय. आल्याबरोबर तुम्ही यायला पाहिजे होतं. म्हणले तुला काय म्हणले. मला म्हणले नालायक खाली उतर.
नाही समजलं एवढं मोकळं सांगून उठाला मूर्खाला मूर्ख म्हणलं की आनंद वाटतो बरं. अरे मूर्ख आहेस तो, मुलगा परत केला. आव म्हणले नारद महर्षी मला पहिला मारणार आहे, 8वा मारणार आहे, हा पहिला आहे. नारद म्हणले तुला एक कच्चा आहे गाडी अजून. अरे केव्हा 8वा पहिला आणि पहिला क्रिया करून दाखवू का? क्रिया हे खांब मोजा. तिकडचा खांब 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तिकडे 1 इकडे 8 इकडे 1 इकडे इकडे 1 होतं, इकडे 8 होतं, इकडे 1 होतं, तिकडे 8 होतो. केव्हा 1चा 8 आणि केव्हा 8चा 1 तपास लागणार नाही. तो देव आहे. तुझा काटा काढल्याशिवाय नारद महर्षी सांगा काय करू? बरेचसे माणसं मारायला भेट नाहीत पण मरायला लय भेटते. तुमच्याकडे कसं असं आहे ना? मला वाटतं पाऊस येतो काय? अरे जा कंसा मुलं मारून टाक. जसा बंदी खाण्यामध्ये आला 1 2 3 4 5 6 मुलं दगडावर आपटून नच मारली. कशी मारली, का मारली, केव्हा मारली, कोणत्या महिन्यात मारली, कोणत्या सालात मारली, कोणत्या तारखेला मारली, कोणत्या तिथीला मारली, कोणत्या वेळेत मारली. गर्ग पुराण नावाचा ग्रंथ घ्या, वाचित बसा. 1 तासात मला वेळ नाही. उठाला 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 6 मारी तासे दुराचारी प्रमाणे मारा. आणि 7वा जो गर्भ जो काढला योग मायेनं नेहुनी घातला रोहिणी गर्भा. रोहिणी कोण? वसुदेवाची पहिली पत्नी. नेऊन घातला. दादा 6 मारल्या गेले, 7वा नाही साधारण 8वा भगवान परमात्मा कंसाच्या कारागारामध्ये मंद मंद पावसामध्ये विजाच्या कडकड्यामध्ये धर्माचं रक्षण करणारा, अधर्माचा नाश करणारा, रात्री 12 वाजता भगवान श्री कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. रात्री 12 वाजता. मी सुरुवातीला 2 दिवस सांगितले की तुम्हाला रामाने 2 दिवस सांगितले ना. रामाचा जन्म दुपारी 12, कृष्णाचा जन्म रात्री 12. ऐका, राम अक्षर काढा, राम अक्षर काढा सहज काढल्या जातं, सरळ काढल्या जातं. पण कृष्ण अक्षर काढत असताना अक्षर ते मोडून जोडावं लागतं. कळते का माझं बोलणं? उद्या ट्राय करा. रामाचा जन्म दुपारी 12, कृष्णाचा जन्म रात्री 12. रामाचा जन्म उन्हाळ्यात, कृष्णाचा जन्म भर पावसाळ्यात. रामाचा जन्म नवमीचा, कृष्णाचा जन्म अष्टमीचा. रामाचा जन्म राजवाड्यात, कृष्णाचा जन्म बंदीखान्यात, तुमचा आमचा जन्म सरकारी दवाखान्यात. काय चुकीचं बोललो का? 12 वाजता भगवान परमात्मा अवताराला आलेत आणि एकाएकी 8 वर्षाची मूर्त आहे. त्या टायमाला देवकी म्हणती बाळा एवढा लहान, जरा लहान हो, जरा लहान हो. आई मला लहानही होता येतं, मला मोठंही होता येतं. मग एवढा मोठा का झाला? आई मला इथं राहायचं नाही, तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? आई मला इथं राहायचं नाही, मला उच्चार. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, चला चला मजने गोकुळाला, हे मजने ही गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला. त्या टायमाला पुन्हा ते बाळ लहान झालं आणि आईच्या मांडीवर खेळू लागलं. त्या टायमाला वसुदेवाने बाळ उचलण्याची तयारी केली. पुढे न्यायचे गोकुळामध्ये. ऐका बरं का, थोडस बरं वाटेल. कीर्तन 11ला सुरू झाले, हा हे लक्षात ठेवा. त्या टायमाला देवकी काय सांगते ऐका जरा. तुम्ही चाललात घेऊन कुठे म्हणले? गोकुळामध्ये. ती आई होती दादा, आईच व्हावं लागतं.
बाळ म्हणजे काय हे कळण्याकरता आई व्हावं लागतं, आणि आई म्हणजे काय हे कळण्याकरता त्याला बाळच म्हणावं लागतं. आज कलियुगामध्ये बाळ आहेत, पण ते बाळ कवर आहेत. पिवळे तांदूळ डोक्यावर पडत नाही तवरच बाळ येत, आणि पिवळे तांदूळ डोक्यावर पडले की बाळ संपलं. ते आई बापाचा काळ होतो. बोलेल पुढे मला वेळ भेटला तर, आणि भेटावाच माझा अंदाज. त्या टायमाला देवकी म्हणते ऐका जरा, माझं बाळ नेऊ नका. न्यावं लागेल, रात्री सांगितलंय नंदाच्या देवच म्हणले मला घेऊन जा. त्या टायमाला ती देवकी म्हणते ऐका म्हणले काय, मला गोकुळातल्या गवळणीला संदेश पाठवू द्या. काय म्हणते ते, देवकीचे बाळबाई बारीका नंदा घरी चालले, देवकीचे बाळबाई नंदा घरी चालले, देवकीचे बाळबाई नंदा घरी चालले, देवकीचे बाळबाई नंदा घरी चालले. काय म्हणते ती देवकी, अव 6 माझे बाळ त्या दुष्टाने मारले, 7वा गर्भ नाहीसा झालाय, आणि एवढंच बाळ आहे व माझ्या पैसे राहू द्या ना. नाही देवकी, याला घेऊन जावं लागणार आहे मला गोकुळामध्ये. ती काय म्हणते, गोकुळीच्या गवळा निभ दूध आणा वाटी वाटी, हळूहळू कृष्ण वाढे भोग होईल त्याची मोठी. माझं बाळ आता तुमच्याकडे येत आहे. ज्या टायमाला तुम्ही बाळाला बघण्याकरता येताना तेव्हा प्रत्येकीने थोडं थोडं त्याला दूध आणा, आणि जसा जसा मोठा होईल तसं तसं त्याला दूध पाजा, कारण मी तिथं नाही. आज गोकुळातल्या तुम्ही त्याच्या आई आहे. वसुदेव राजे बाळाला उचलताय, वळताय जवळ. कोण्या माऊलीचा तहाना पाळण्यात झोपविला, त्याची माता नाही घरी, यशोदेला फुटला पाहणा. अरे आई नसताना सुद्धा देवकीला दूध येत आहे, म्हणजे एक माझ्या भगवंताची ताकद आहे दादा. हे कळण्याकरता आई व्हावं लागतं. असं सांगत असताना वसुदेव थांबले नाही, आणि वसुदेवाने बाळाला उचलला कमला पाणी, उचलला कमला पाणी, उचलला कमळापते, उचलला कमलापती. पायचे बंधारे गळते, पायीच्या बंधाने गळते, दरवाजा बंदी खाण्याचे मोकळे झाले, कुलप तुटून पडले, हातातले साखळदंड तुटून पडले. ऐका, देवाला हात लागल्यानंतर वसुदेव देवकीची हाताला साखळदंड होते लोखंडाची, कळत आहे ना. देवाला हात लागल्याबरोबर काय झालं, गळून पडले. आता हे माझ्या मनाचं आहे का बाबा, हे माझ्या मनाचं आहे का, शास्त्र आहे ना. हातातले साखळदंड कुलप जर तुटून पडले, लोखंडाच्या कड्या तुटण्याची ताकद जर माझ्या भगवंतामध्ये असेल, मग आपला जर त्याला जर हात लागला तर नासका तुसका संसार तुटणार नाही. तुटती भावाची भवनाम संसार. तोडायचा असतं तर देवालाच हात लावावा लागेल. वेळ जाईल आपला. तुटल्या कड्या घेतला डोक्यावर, निघाले मंद मंद पडे पाऊस, श्री छाया धरी शेष पोर चढला चाट, त्याशी लाविल यमुना मैया भरून चाललेले तुफान पाणी वाहत आहे. आता कशा नद्या भरून चालल्यात माहिती ना, आता किती फुल नद्या भरल्यात. ज्याला कधी हेलिकॉप्टर माहीत नव्हतं, ज्याला कधी हेलिकॉप्टरचं नाव माहीत नव्हतं, ज्याने कधी हेलिकॉप्टर पाहिलं नव्हतं, जे पुरात सापडले त्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसायची संधी भेटली. काय बोललो, असं पाणी वाहतंय. वसुदेव राजांच्या कमरेपर्यंत पाणी आले, छातीपर्यंत आले, गळ्यापर्यंत आले. वसुदेव राजे करतात आता काय करावं, पाण्यामध्ये बुडावं लागेल, पोरग मरण. बाप म्हणतं पोरग मेलं, पोरग मरू द्यायचं नाही, आपण मेलो तरी चालन, पोरग मरू द्यायचं. असे लय बावळड बाप आहेत. एवढे पोरा करता कष्ट करतात, मात्र रात्रंदिवस कष्ट करतात, रात्रंदिवस मजुऱ्या. काय काही टायमाला लबड्या, काही टायमाला याचा बांध काप, त्याचा भैमुख काप, त्याच्या शांगा तोड, त्याच्या मिरच्या तोड, आणि बाळू खा. तू चुरून आणल्यास रे. काय झालं आपलं कीर्तनातलं काही नाही ना. उठाला उठाला
त्यावेळेला पाणी चाललं तोंडामध्ये, डोक्यावरली पाठी अशी उंच केली, टाचा उचलला मुलगा वाचवण्याकरता. अरे तुझा जर एवढा प्रेम त्या मुलावर आहे ना, एवढं मुलाकरता कमवतो का? पण तो मुलगा तुला म्हातारपणी सांभाळतो का? अगोदर हा सातबारा काढ त्याचा, मग बघ. हे महत्वाचं. जाऊ द्या, वेळ जाईल आपला. यमुना मैयाच्या बाहेर गेले, गोकुळामध्ये गेले. गोकुळ निद्रास्त झोपल्या नाही. यशोदा मैयाच्या कुशीमध्ये आदिमाय शक्ती आहे. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा वसुदेव राजन्याला तेथे ठेवी कृष्णजीला. कुठे? यशोदा मैयाच्या कुशीत. आणि असणारी माया तेथे ठेवी कृष्णजीला. माया घेऊन निघाला. आला बंदी खाण्यामध्ये, रडे माया करी अंकात नामा मने उठवी दूत. माया माया माया. एक बोलू का तुम्हाला? मायामध्ये सर्व जग सापडत आहे, मायामध्ये सर्व जग गुंत आहे. माया ही सर्वांना त्रास करते, पण माया संतांना त्रास करत नाही. तुका म्हणे माया होय दासी लागे, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ. म्हणत गीतेचा 7वा अध्याय 14वा श्लोक काय म्हणतोय? दैवी होशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेवय प्रपदंते माया मिताम तरंती ते आरोग्य मम माया. आणि त्या मायेतून सुटाय करता काय करावं लागेल? ज्ञानेश्वरीची ओवी, जो होय मज अनन्य शरण मी निवारी द्यायची. एक बोलू का महाराज? ज्ञानेश्वरी कीर्तनामध्ये एखादी तरी ओवी सांगावं का? हा कीर्तनाचा गाभा आहे महाराज. ज्ञानेश्वरी ओवी सांगणं आहे. एखादा तरी शिल्लक बोला, नसलं काही जमत नसतं म्हणा. भुंगम लाकूड कोरतम भुसकटम पडतं, एवढं म्हणलं तरी चालेल. अरे जर तुमच्यामध्ये एकही ज्ञानेश्वरीची ओवी तुमच्या पाठ नसेल, हरिपाठ तुमच्या पाठ नसेल, तर तुमचा वेदांताचा अभ्यास करून काय फायदा आहे? एक तत्व नाम. जाऊ का हरिपाठात? दृढ धरी मा. एक तत्व. आता तत्व किती आहेत? आणि इथं माऊली एकच तत्व का म्हणतात? कीर्तन काल्याचं. विठाला विठाला एक बोलू का दादा? यांच्या हरिपाठ पाठ आहेत. काकडा हरिपाठ यांच्या पाठ येतं, पण कीर्तनकाराच्या हरिपाठ पाठ नाहीत. माझ्या पाठ नाही. इथून पुढे काम करायचं. कीर्तन दिलं का त्याला सांगायचं हरिपाठाला या, ये ना घ्या. नाही तर मग प्रत्येक कीर्तन एक बाकीचे सप्ते बंद करायचे आणि कीर्तनकाराची कसोटी घेण्याकरता अधिक महिन्यामध्ये 1 महिन्याचा सप्ताह करायचा. किती? जे फोकसला चालू आहेत ना मोबाईलवर, 15,000 20,000 25,000 अशाला सांगायचं आणि हरिपाठो कीर्तन कर. पण कीर्तन आल्यावर सांगायचं, अगोदर नाही सांगायचं. आले का आपल्या ताब्यात? महाराज या बाकी सप्ती पत्रिका बघा. आजचा तुमचा हा 9व्या क्रमांकाचा अभंग आहे. हरिपाठवर कीर्तन करा. आल्यावर नाही सांगायचं, अगोदर. जर 30 दिवसामधून जर नाही 16 गैरहजर आले, आपलं नाव बदलून ठेवा. काय म्हणजे तुमचं? सोपं नाही महाराज. परमार्थ करणं सोपं नाही, कीर्तन करणं सोपं नाही. लोक पैसे देतात म्हणून कीर्तन करायचं हा उद्देश नाहीये. बोलेल मी पुढे अजून बी. उठाला उठाला. कोण काय करते मला त्याच्याशी गरज नाहीये. आणि मी कोणाला उद्देशून बोलत नाही, हे माझं तत्व आहे. काय? एक तत्व नाम. नामाचे प्रकार किती? जाऊ दे, वेळ जाईल आपला. काला चालू आहे. काय सांगत आता तुमच्या डोक्यातून गेलं. भगवान परमात्मा यशोदा मैयाच्या कुशीमध्ये झोपलेला आहे. हे चिंतन होतं का नाही? त्यावेळ्यामध्ये यशोदा मैयाच्या बाळातपणाची जबाबदारी नंद बाबाची बहीण सुनंदा. काय नाव? सुनंदा. काय नाव? राधा. अरे नाव तशी असले पाहिजे ना. आताचे नाव सांगायला वेळ नाही मला, कालच कीर्तन आहे. जाऊ द्या. ती सुनंदावरती जबाबदारी होती. आणि पहाटे 4 वाजता नंद बाबा गोशाळेमध्ये दूध काढण्याकरता गेले होते. आणि तेवढ्या वेळी तिला आठवण झाली आपल्या बहिणीचं काय चालू आहे, म्हणून करताची निघाली. तर यशोदा मैया कशी गेली आणि त्या यशोदा मैयाच्या कुशीमध्ये तो जगाचा बाप लल्ला आणि तो असा झोपलेला होता. आणि त्याला पाहिले की डोळे उघडले. भगवंत हसले, हाताच्या मुठी वळवल्या, डाव्या पायाचा अंगठा तोंडात धरला, डोक्याचे केस भुरभुरू उडताय. तिने जसं पाहिलं तिला तिथंच ब्रह्मानंदी समाधी लागून गेली. तिला काही सुधरेना. देव म्हणले हिला जर समाधी लागली तर पुढचं कार्य आता होणार. तिला पुन्हा समाधीतून मोकळं केलं. तिने पाहिलं जशी पळाली, भैया दादा काय झालं? म्हणजे 2 दिवस भजे खाल्ले म्हणून आवाज बसलाय. म्हणले
भैया काय झालं सुनंदा काय झालं आरडायला अरे आज खुशी की बात है आनंदाची बात है अरे काय झालं सांग गोकुळामध्ये काय आनंद आहे दादा गोकुळामध्ये आनंद नाही गोकुळामध्ये सुख आहे मग घे हे ऐकल्याबरोबर नंद बाबांनी आपल्या अंगातल्या गळ्यातल्या हातावरल्या सोना चांदीच्या माळा काढल्या हातात दिल्या सुनंदा गावामध्ये गोरगरिबाला वाटत चालली एक म्हातारी उभी होती काय सुनंदा काय बातमी आनंदाची बातमी घे सोन्याच्या माळा अगं म्हातारीला सांगते आजी ही जी बातमी आहे ना ही सुखाची बातमी नाही मग ही सुखाचीच बातमी अशी आहे तर गोकुळामध्ये सुख झालं मग ती सुखाची बातमी कोणची आहे अभंगाची गोकुळीचा सुखा 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 सुख झालं कुठं गोकुळात कोणाचं मत आहे तो कोबरायचं गोकुळीच्या सुखा मुलगा झाला कुठं गोड उत्तर कोण बोललं झाला बंदी खाण्यात बंदी शाळेत पण सुख कोणला दिलं बर आता का राहिला नाही जिनी जन्माला दिलं तिथं राहिला का सांगा ना नाही ना जिनी लहानाचा मोठा केला तिथं राहिला का नाही ना राहिला मी मोघ बोलत आहे देव का ज्ञानेश्वरीची ओवी देवकी उद्धरी वाहिला यशोदा सायास पाळीला शिखे उपयोगातो गेला पांडवांच्या जन्म दिती पैशी राहिला नाही लहानाचं मोठं केलं तिथं राहिला नाही देव कुणाच्या कामाला येतो भक्ताच्या कामाला येतो लक्षात ठेवा ज्या टायमाला बातमी पसरली गोकुळामध्ये जिकडे तिकडे बातमी पसरली सोना चांदीच्या माळा वाटायला सुरुवात केली आनंद आनंद गोकुळीच्या सुखा किती सुख एकाने प्रश्न विचारला का होतो करा महाराज गोकुळामध्ये देव अवताराला आले म्हणूनच सुख झालं का सुखाचं चिंतन जर पाहिलं तर ज्ञानेश्वरीची ओवी सांगू का 9व्या अध्यायामध्ये पहिल्या क्रमांकाची तरी अवधान एक वेळा दिजे मग सर्व सुखाची पात्र होईल हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड आहे का देऊ का हरिपाठाचं प्रमाण सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी रिकामा अर्थ घडी सर्व सुखाची बाप रखमा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अनेक हजारो प्रमाण पण आपण सांगा वेळ कुठे आता एवढा 2-3 दिवस कीर्तन असतं मग जमलं असतं बातमी पसरलेली जिकडं तिकडं आनंद आहे सोना चांदी वाटायला सुरुवात केलेली पण नुसतं एकाने विचारलं का एवढा गोकुळामध्ये सुख आहे भगवंत जन्म अवताराला आले म्हणून का गोकुळीच्या सुखा एक म्हणलं अजिबात नाही गोकुळात देव अवताराला आले सुख झालं असं आम्ही म्हणत नाही याच्या मागच्या अनेक फायदे काय फायदे गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान चिंतन काय म्हणताय गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान का झालं केले जप तप वाचवणिया ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणं दुसऱ्याचं वाटोळं व्हावं अशा गोष्टी करणं आणि ब्रह्मज्ञानाचे व्याख्यान करणं हे कधी शास्त्र मान्य आहे का तुम्हाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तुम्हाला ब्रह्मज्ञानाचाच अभ्यास करावा लागेल ज्ञान अज्ञान विज्ञान सुज्ञान आणि ज्ञान ज्ञानाचे अनेक प्रमाण आहेत कोणचं ज्ञान ज्ञानोबराची ओवी सांगू का ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी आती आणावे संतया भाजावे अनेक वेळा बघा झाला वेळ आपल्याला कमी ज्ञानाबद्दल बोलतोय ज्ञान तेच सांगायला वेळ नाही आपल्याला अज्ञान दुसऱ्याने सांगितलेलं समजत नाही आपल्याला कळत नाही याला काय म्हणायचं दुसऱ्याने सांगितलेलं समजत नाही आणि स्वतःला काही कळत नाही ब्रह्मज्ञान म्हणजे काय
ब्रह्मज्ञान म्हणजे काय? आम्ही बोलतोय तुमच्या पुढे कीर्तनामध्ये, आम्ही बोलतोय, आम्ही तुम्हाला ज्ञान सांगतोय, पण आम्ही त्या ज्ञानाचा अभ्यास केला किती? आम्ही ज्ञान आम्ही पचवलं पाहिजे, ज्ञान आम्ही घेतलं पाहिजे, ज्ञानाचा अनुभव आम्हाला आला पाहिजे, तेव्हा तुम्हाला सांगावं. याला म्हणतात ब्रह्मज्ञान. आम्हालाच हरिपाठातल्या अभंग किती येत माहित नाही, तुम्हाला ज्ञान सांगून काय उपयोगी? ब्रह्मज्ञान जाऊ लय वाढला आपला विषय. विठाला विठाला. गोकुळामध्ये देव अवतारा आले, तुम्हाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून का म्हणलं? तेवढ्यात नाही आमचे समाधानी. मग काय झालं वा? गोकुळीच्या लोकात झाले ब्रह्मज्ञान तर झालंच, गोकुळामध्ये सुख झाला हा विषयच नाही, पण चिंता ती पळाली गोकुळाबाहेर. हा तिसरा फायदा आहे. चिंता ती पळाली गोकुळाबाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. देव गोकुळामध्ये आले, चिंता गेली, ज्ञानाची प्राप्ती झाली. अनेक विषय. तसा सप्ताह का करावा लागतो? सप्ताह केला मी ज्ञानेश्वरी पारायण होतं, हरिपाठ होतो, काकडा होतो, कीर्तन होते. 4 कीर्तनकाराचे शब्द कानावर पडतात आणि हे ऐकायला आल्यानंतर आपण चांगलं देवासारखं व्हावं, याला म्हणायचं सप्त्याचा फायदा. नाही तर पैसे खर्चायचे, पंक्ती सुरू घालायच्या, कीर्तनकाराला बी पैसे द्यायचे, भरपूर लोक जीव घालायचे. सप्ताह झाला की दुसऱ्या दिवशी हिशोब करताच कशाला? विठाला विठाला. गोकुळीच्या सुखा, गोकुळी किती सुख झालं, किती सुख झालं. अंतपार अंतपार नाही रे काका. मग का झालं सुख? गोकुळामध्ये देव अवताराला आले म्हणून सुख झालं. मग कोणच्या रूपात आले अभंगाचा? बाळकृष्णानंदा घरे, बाळकृष्णानंदा घरे, हे बाळकृष्णानंदा घरे, बाळकृष्णानंदा घरे, हे बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, आणि तुकोबराला प्रश्न विचारला, गोकुळामध्ये सुख झालं पण कशामुळे झालं, कोणामुळे झालं? तर बाळकृष्ण. बाळकृष्ण, लाला कृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. किती झाले? किती झाले? 8. गोड उत्तर 8 झाले. आता 8 सांगायला कमीत कमी 15-15 मिनिटं द्या. कृष्ण 8, त्याच्या पत्न्या बी 8, दैत्य मारले 8. काक, बक, रिटा, धेनासूर, आगासूर, तृणासूर, कंस, पुतना, दैत्य मारले 8. त्याच्या पत्न्या बी 8, त्याच्या गाया बी 8, देवकीच्या उधरी नंबर बी 8, मराठी महिना बी 8, इंग्लिश महिना बी 8, तिथी बी 8, मडके फोडले 8. 8 8 8 8 8. तर आजचं कीर्तन बी 7 म्हणा, 8 नाही आहे. 8 8 8 8 म्हणजे काय? ज्या अंकाला नाही गाठ त्याला म्हणतात 8. काय वाक्य? मराठी आकडा 1 वर गाठ, मराठी आकडा 2 पुढे गाठ, 3ला मध्ये गाठ, 4ला खाली गाठ, 5ला डोक्यावर गाठ, 6ला मध्ये गाठ, 7ला पुढे गाठ. बिगर गाठीचा जागेत का रे? ज्याला गाठ नाही तो 8, आणि ज्याच्या मनात गाठ
तो नाही 8. आता तुम्ही शहाणे माणसं शंका घेणार, शहाणे माणसं शंका घेणार, अभ्यासू माणसं. महाराज तुम्ही अंकाला गाठ दाखवताय ना, अंकाला गाठ दाखवताय ना, तुम्ही रामाचं वर्णन करताय ना, ज्याच्या मनात नाही गाठ तो अंक ना, ज्याला गाठ नाही तो 8, बरोबर. आणि ज्याच्याकडे गाठ आहे त्याचा अंक कामाचा नाही, बरोबर आहे. हे उत्तर जर आमचं असेल, प्रश्न आमचा असेल, तर उत्तर काय येते तुमच्याकडून? 7च्या अंकाला गाठ नाही का? मराठी आकडा 7च्या अंकाला गाठ आहे की नाही? आहे. मग रामाच्या मनात गाठ होती का? तुम्ही गप का म्हणून बसताय हो? जरा बोल जा ना. मराठी अंकाला गाठ नव्हती का? आहे. 7चा आकडा कोणाचा आहे? 7वा नंबर कोणाचा? अवताराचा, रामाचा आहे. मग रामाचा मनात गाठ नव्हती का? बोला ना. हा, नव्हती ना? गोड उत्तर आहे. कोण म्हणतं नव्हती? आम्ही सुधरून देणार नाही तुम्हाला. याच्याकरता किष्किंधा कांड मध्ये जावं लागेल आणि वाली सुग्रीवाचं युद्ध सांगावं लागेल. उठाला उठाला. ज्याच्या अंकाला नाही गाठ तो 8. मग बालकृष्णच का? आता जो 8वा कृष्ण आहे तो अर्जुनाच्या रथावर आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थाद. महाभारताच्या युद्धामध्ये जो रथ हाकायला बसला तो भगवान कृष्ण परमात्मा 8वा अवतार आहे. आणि जो 7वा जे स्वरूपकार आहे ना तो राजा आहे. गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी. 8 अंकाचा विचार करायला मला वेळ नाही, पण कोणत्या रूपामध्ये सुख झालं? बाळकृष्ण. मग बाळच का? एक उत्तर सांगेल तुम्हाला. बाळच आईच्या मांडीवर शोभतं. काय म्हणजे तुमचं? आईच्या मांडीवर कोण शोभत? बाळ, बरोबर आहे. मग 8वा योगेश्वर तो बाळ नव्हता का? होता. आईच्या मांडीवर शोभेल का? नाही शोभणार. का? तो मांडीवर शोभण्याकरता त्याला कोण लागतो? मोठा लागत नाही, बाळ लागतो. 7 अवतार बघा. मग बाळच का? ज्याच्या मनात कुठलंच पाप नाही, जो निष्पाप आहे त्याला बाळ म्हणतात. वाक्य सांगून जाईल. एखादा लहानसा मुलगा असू द्या, कोणाच्याही समाजाचा असू द्या, कसं बी असू द्या, ते फक्त गोरं गोमटं देखणं असलं पाहिजे. त्याला आंघोळ घाला, मस्त वटाला येतं, लाली लावा, काजळ लावा, मस्त मेकअप करा, त्याच्या कमरेला करदोडा असावा, हातामध्ये वाळे असावं, पायामध्ये पैंजण असावं, विवस्त्र नग्न असू द्या. छुन 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 गलीत पळत जातं, त्याला कोणी उचलून घेतं, मटामुखी घेतं का? ते बाळ आहे. त्याच्याबद्दल मनात शंका. स्त्री पुरुष तरुण मुली कोणी उचलून घेतं, कारण ते बाळ आहे. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याची मेकअप करा, लाली लावा, काजळ लावा, आणि द्या वस्त्रीमध्ये बसून द्या, असं करून बसतो. नात म्हणतो आजी भूत. मग म्हातारा 70 वर्षाचा आहे आणि आई 80 वर्षाची आहे. मग 80 वर्षाच्या आईच्या मांडीवर 70 वर्षाचा जर मुलगा बसला तर तो शोभत नाही का? आहे मुलगाच, पण मुलगा शोभत नाही. आईच्या मांडीवर शोभण्याकरता कोण पाहिजे? बाळकृष्ण नंदागारी. बाळकृष्ण घरी आनंदल्या. नरनारी एवढा आनंद झाला. काय केला? गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी. का गुढ्या उभारा तोरणे बांधा. कोणी सांगितलं का तू कुबाऱ्याला? तू कुबाऱ्या म्हणता सांगायची काय गरज आहे? देव अवताराला आल्यानंतर सांगायची गरज नाही. देवाने त्यांना वेळ लावलं, छंद लावलं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी एकच खोडी सांगणार, शेव वाटपणार. हात वरती करा, मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. हात वर. भास 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 पंत्रवाळ्या टाकूस तो राशाच राहू द्या. हातवर. हा, एकदा मी इगतपुरीकडे कीर्तनाला गेलो. बरेचसे हात कमी झाले. सांगोस तर विदम नाही का? अरे विठोबार कुमारी बार कुमारी हरी विठोबार कुमारी बार कुमारी हरि विठोबार कुमारी बार कुमारी
आता सर्वांनी एकच काम करा. सर्वांची विनंती करेल, सर्वांना हात जोडून तुमची माफी मागेल. आता सर्वांनी एकच काम करा. आता सर्वांनी हात खाली करा. वा वा, जाऊ दे महाराज, खूप लांब लांब जातो कीर्तनाला बरं का महाराज, खूप लांब लांब जातो कीर्तनाला. आणि एवढा हार आजच भेटला. लग्नात सुद्धा एवढा हार नव्हता. काय करता, पण आनंद आहे, असू द्या, प्रेम आहे. आणि हा फोटो काढा आणि घरी पाठवा, ठीक आहे नाही, म्हणजे घरचे म्हणते अगं वा येतो माझं सोंग आहे. ठीक आहे ना, विनोदाचा भाग माझा करा, मला वेळ कमी आहे. आणि मी सांगत असताना कधी पण माझं कालच कीर्तन ज्याला ऐकायचं आहे ना, ज्याला ऐकायचं त्यांनी मला घड्याळ लावून कंबर बांधल्यापासून पुढे मला 2 तास द्यायची, कारण माझी मजाच वाटत नाही कीर्तनामध्ये. आता जे खरं कीर्तन ते पुढे, आता खरं कीर्तन पुढे आहे की नाही. चला, गोकुळीच्या सुखा सांगितलं मला, काय मग चिंतन जेवढं मांडताना तेवढं मांडलं. पण ज्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार आले आणि त्या नंदबाबाच्या घरामध्ये पाळणा बांधला, जन्म उत्सव सुरू झाला सजनी आज देखो नंदजी कोला. आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये रांगू लागलाय. रांग तो रंगणी चोरी तलो, रांग तो रंगणी चोरी तलोनी, धावली धरती गवळणी, धावली धरती गवळणी. हे पार्वती चरणी देते गारणे, पार्वती चरणी देते गारणे. यशोदे साजनी, जय दूत बक्षुन तमाल मिळे नवल प्रेम. कृष्ण आळवा भरपूर माते जावा, कृष्ण भरपूर माते जावा. भगवान परमात्मा रांगू लागला. रांगतो रंगणी चोरी तो लोणी, धावून धरती गवळणी, देती घराणी बांधती चरणी यशोदे दही दूध बक्षोनी. आणि खोड्या करू लागला. आणि खोड्या करता करता भगवान परमात्मा रांगू लागले. रांगता रांगता मोठे झाले आणि सवंगडी जमाल केले. पेंद्या सुदाम्या बोबड्या बाकुऱ्या तोतऱ्या लंगड्या ढेबऱ्या हेकण्या की झाले नाही मोज 8 सांगितलेत ना. आणि तेवढ्यामध्ये कृष्ण पाहिलं सवंगड्या, का रे एवढे उदबत्ती छाप का, अरे मजबूत व्हा, चांगलं खा, दही खा, दूध खा, तूप खा. म्हणले सर्व आहे देवा, पण खायला भेटत. म्हणले उद्यापासून तुम्ही माझ्या मागं या, असं खाऊ असं खाऊ, एवढं खाऊ घालू, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाला तो वरी. एक एक सवंगडी जमा केला आणि चोऱ्या करायला सुरुवात केली. एका महिन्यामध्ये पूर्ण गावात चोरीचा सुळसुळाट उठला. चोर सापडत. आणि तो काय सापडणारा चोर होता का, गोकुळ आता यांनी चोरी केली फार म्हणून समोरी. हा, तो आपल्यासारखं काय कापूस चोर होता काय, काय कीर्तनातल्या चपला चोर होता काय, तो वेदांताचा चोर होता, तो सामान्य चोर होता का दादा. विनोदाचा भागवाचा करा. आणि चोऱ्या करत असताना साऱ्या गावात बातमी पसरली, पण चोर सापडत नाही. गावातल्या बायानं विचार केला, महिला मंडळानं विचार केला, ज्या कीर्तनाला येत नाही त्याने विचार केला, चोर धरायचा म्हणजे ज्या पहिली पंगत सोडत नाहीत त्याने विचार केला, ज्या काकड्याला येत नाहीत त्याने विचार केला धरायचा. समद्याबाईने मैफल जमा केले, निघाले यशोदीकडे घरानं सांगायला. घरानं सांगण्याकरता यशोदी पैसे गेला. यशोदे आय आवरी आवरी आपुला काला, अशा गोकुळातला गवळणी घरानं सांगू लागले यशोदेला, मला उत्तर द्या, गोकुळामध्ये गवळणी किती? गोकुळामध्ये गवळणी किती? गोकुळात गवळणी किती? कृष्णाच्या पत्न्या किती? उत्तर दोन्ही चुकीचे. उठाला उठाला. भगवंताला 16,108 पत्न्या नाहीता, फक्त अष्टविनायक 8च येतात. 16,100 बाणासुराच्या ताब्यातल्या मुली येतात. जाऊ दे तिकडे. तुम्ही असं झालं का मग ते डोकं नाही काम करत आहे का नाही. गोकुळामध्ये गवळणी किती ऐका. गोकुळामध्ये गवळणी आहेत 1,10,000. किती आता? 40,000 कर्मापर, 40,000 उपासनापर आणि 30,000 भक्तीपर. कोणी सुना
कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्रे. 1,10,000 गवळणी गोकुळामध्ये आहेत आणि इकडे नाथबाबा फक्त 5च सांगतात. आल्या आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करुणी. पहिली गवळण रंग सफेद जैशी चंद्राची जोत गंगनी चांदणी लखलखित ऐका तिची मात. दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी वन पिवळी पिवळा पितांबर निसून आली अंगी बुट्टेदार चोळी. तिसरी गवळण रंग काळा निसून आली चंद्रकळा काळे काजळ लिवून डोळा आली राजस बाळा. चौथी गवळण रंग लाल भांगी भरुनी गुलाल मुखी विडा रंग लाल जैसे डाळिंबाचे फुलं. पाचवी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्याशा दंग आरशात लाविले भिंग फुगडी खेळू कृष्णा संग एकनाथ अभंग. जर शास्त्र 1,10,000 गवळणी सांगत आहे नाथ महाराज जर फक्त 5च गवळणी सांगतात तर मी सांगू कोणत्या? मी सांगू किती? काय काय सांगू? किती सांगू? काय काय सांगू? आता कसं कसं सांगू? टाइम नाही ना बाबा काय करतो आता. अनेक प्रकारच्या खोड्या करू लागल्या. त्याच्यामध्ये एक म्हातारी म्हणली कृष्णा आपल्या घरी ये पाहते तुझ्याकडे शेवटचा मुद्दा बस मला बी भूक लागली आता. अहो तुम्ही तरी समधी उपाशी आला असताना पठ्ठ्या सकाळी 4 बाजरीच्या भाकरी खाऊन आलोय. तुम्हाला काय माहिती गुपित बाम टाकावं लागतो गुपित खुला जाऊन देत्या. विठाला विठाला आणि ठरल्याप्रमाणे एक म्हातारी म्हणली कृष्णा अरे ज्यांना कळत नाही त्यांच्यावर रुबाब कर माझ्या घरी येऊन बघ. कृष्ण म्हणला आलोच. जे बोलत नाही त्यांच्या घरी गेल्याशिवाय राहत नाही. तू आमंत्रण दिले म्हणला आलोच. म्हातारी आली रागात घरी सांगितली सुनबाईला ए पोरी लक्षात ठेव कृष्ण येईन त्याला बांधून टाक. ते म्हणली आत्या समज सांगा पण बांधायचं सांगू. बांधणं काही सोपं नाही. आपल्याला कोंबडीचं पिल्लू बांधता येत नाही. त्याला बांधव फक्त जनाबाई अनेक प्रमाणे. आणि त्या टायमाला म्हातारी घरामध्ये बसली कढीला लोसन खोडीत. तेवढ्यामध्ये कृष्ण सकाळी आला. एक तिची सून घराच्या पुढे वस्त्रीमध्ये भाकरी करत होती. ए मला भाकरी बंद कर. ती म्हणली कोण आहे रे तू मला भाकरी बंद कर म्हणणार ना. हे म्हणतो तू नाही मला ओळखलं का? म्हणजे नाही ओळखलं. ते मला जपी तपी संन्याशी योगी माझ्याकरता 60,000 वर्षे तप केलेत. तप करून ते सर्व गेले. त्यांच्या स्वप्नात गेलो नाही. तुझ्या समोर उभा राहिलो तरी तुला कळत नाही. त्याला भुऱ्या तपकिरीची पारख नाही. सकाळी सकाळी ती लावायला काय म्हणते त्याची पारख नाही. हिला देव काय कळणार आहे सांगा ना. आणि कृष्ण मला भाकरी बंद कर. दुसऱ्यांदा सुटला तू थांबणार आहे अजून 5,000 भेटणार आहे गप ना. गाडीत नाही अजिबात. त्या टायमाला कृष्णाने काय केलं तिचा हात धरला. कोणाचा? भाकरी करताना गवळणीचा पिठाचा हात पुरावा. आणि ती गवळ म्हणते आत्या पळा 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 पळा. कोण आहे ग कोण आहे बघा नाही कुणाचं पोरग आहे. काय त्या म्हातारीचा रुबाब. जशी म्हातारी निघाली आरा मिसरी लावलेली डोळ्याला गॉगल लावलेला त्याची दांडी मोडलेली त्याला दोरी बांधलेली. जेव्हा म्हातारी आली इथं आला तो ताडकन मारला. तो धरली एके हातात गवळण धरला एके हातामध्ये कृष्ण. ती काय म्हणते ए चोर धरला धरा धरा मारा 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 कानाने माझ्या धरले सुनेच्या हाताला धरले सुनेच्या हाताला कानाने माझ्या धरले सुनेच्या हाताला धरा 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 न उमजू दे याला येडा कीर्तनकार म्हणते. म्हणून बघा जाऊ आता नाही मी मानव तुम्ही पुन्हा पाठ करा माझं कोण ऐकन हे का नाही. त्या धरला हाताला चाल. एके हातात सोन एके हातात कृष्ण. पुरावा सापडला का नाही चाल. कृष्ण म्हणतो आजी सोड ना मला बाप बोल नको सोडणं नाही सोडलं चाल. गावातल्या बाया म्हणायच्या अगं सोड ना ग हे बाईजा. इथं बाईजा कोण नाही ना सोड ना ग बस. तू बी तशीच आहे. रागात मथरी वडीत घेऊन चालायची. कृष्ण म्हणला ही काय ऐकत नाही. आता याला चांगलं सलाईन द्यावा लागणार आहे. तिकून एक तिचाच म्हातारा शेतामध्ये जनावर ढोरं चानापरी करून दुधाच्या बादल्या घेऊन येत होता. त्या म्हाताऱ्याचा रुबाब तसा त्याचा रुबाब सांगत नाही आता. टाइम नाही आपल्याला. तेव्हा कृष्ण म्हणतो दादा सांगा ना आजीला सोडायचं. सोड ना ग काही कळत नाही तुला. पोरच्या नादी लागते तू गप्प बसा. तुम्हाला काही समजत नाही. तुम्ही बी ऐकत नाही. कृष्ण मला बरं पाहतो हिच्याकडे. आपलं देवाने अंग फुगवलं अशी शक्ती वाढवली.
हे जे मनगट होतं ना, म्हातारीने असं धरलेलं, देवाचं मनगट मोठं केलं, ताकद वाढलं, असं मनगट मोठं झालं, आणि जो असा हात होता तो असा हात सुटला. देवाने आपलं मनगट काढून घेतलं, हात आपला काढून घेतला, आणि तिच्या म्हाताऱ्याचा हात तिच्या हातात दिला. काय म्हणलं, जसा कृष्ण बाळाला मागच्या आईला, आई आई भूक लागली, मला कुठे गेलता, अजिबात नाही. कुणाचं नाव घेतलं, अजिबात नाही. दही दूध चोरलं, अजिबात नाही. आईनं प्रेमानं असा गालवून हात फिरवला, असा फिरवला. किती तुम्हाला काही टाइम नव्हता का? बरं बरं, येते तुमच्याकडे यायचं संध्याकाळी. असा हात फिरवला. ते म्हणते कृष्णा किती रे शहाणा झाला, मग तो कळन तुला. आता हिला काय माहिती बाहेर काय राडा केलाय ती. तर म्हणते चाल, ती म्हातारी म्हणते चाल, तुला आता तुझ्या आईकडे घेऊन जाते. ते म्हातारं म्हणते माझी माय मरून 70 वर्ष झाले ना, आता गावातल्या बायाला दिसायचा तिचा म्हातारा आणि हिला दिसायचा कृष्ण. चाल चाल. रागात आलेल्या म्हाताऱ्या ऐकत नाही, तांड्यातल्या नाही आमच्याकडच्या. चालली जोरात घेऊन मागच्या गल्लीला. आई आई भूक लागली, कुठं गेलता, अजिबात नाही. किती रे शाना झाला, कळन तुला. आईनं काला मोडला, भगवंत खाताय दुधाचा काला, तोंडाला चळताय, आईच्या तोंडाला लावतायत, पत्राला पोचतात. लेकरू कौतुक करतं ना, तेवढ्या मग ती म्हातारी यशोदा बाहेर निघ. यशोदा म्हणते कृष्ण कोण आहे, आणि मला काय माहिती म्हणते. तुझी शपथ कोणाच्या घरी नाही, दारी नाही, अजिबात नाही. सप्त्याला वर्गण सुद्धा दिले नाही मला. काय झालं, काहीच नाही आई, मी कुणाचं नाव घेतलं नाही. बरं जेव, पुन्हा आवाज, यशोदा बाहेर निघ. कृष्ण थांब, कोण आहे ते मी पाहते. आई एकटी जाऊ नको, ह्या गवळणी चांगल्या नाहीत. अनेक प्रमाणात देत आहे दादा, वेळ आपल्याला कमी आहे. कृष्णाला उचलून घेतलं यशोदेनं कडेवर आणि निघाली. रागात आली. काय म्हणणं का तुझा, असं कडेवर बाळे कृष्ण परमात्मा लल्ला, काय म्हणणं का तुझा. ती म्हातारी म्हणते माझं म्हणणं तिच्या कडेवर आहे, माझ्या हातात कोण आहे. जसं मागं फिरून पाहिलं तिचाच म्हातारा. ती म्हणते अगं बाया तुम्ही का आलात, मला सकाळपासून आढळतोय मी ये मी ये मी. जसा म्हातारीनं हात सोडला आणि जी म्हातारी गेली, अजून ढेकू तांड्यात आली नाही. उठाला उठाला बस म्हणे कृष्ण. आता यशोदेकडे घराणे गेले, खोल्या बंद कर. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपालला नात या. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये धेनू धेनू चारित असे, आवळा जगजटी, राधे 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 राधे. अनेक प्रमाण सोडल्या गाया, निघाले. गाया चरल्या. दुपारी 12-1 वाजला, अजून काही 1 नाही वाजलेला. गाया शांत बसल्या. गोपाल म्हणताय कृष्णा खेळ खेळायचा आहे. मला खेळू काय हरकत नाही. मग काय खेळ होता, खेळ कोणता होता. हमामा पोरे हमामा घुमरी वाजे घमा, घुमरी वाजे घमा, घुमरी वाजे घमा, आता खेळ बंद करा म्हणले. आणि हे जर तुम्ही लवकर आणलं असतं ना, आता पोत मी दही फिरून मोकळा झाला असतो. तुम्ही मस्त मला म्हणायचे 8 टाइम दाखवायचे, घरा दाखवायचे 8. मी मला काय करू, दही अंडीच माझ्या पुढे नव्हती. शास्त्र आहे दही अंडीचं हे असणारा मडकं माठ पुढं असल्याशिवाय आम्हाला कीर्तन संपवता येत नाही.
तुम्ही जर 3 वाजेपर्यंत जरी नसतं आणलं, तुम्ही टाळ ठेवून जरी खाली बसले असते तरी मी कीर्तन आठवलं. कोणी कसं काय सुधारलं तुम्हाला पटकन आणायचं? तुम्हाला कोणीतरी तुम्ही इशारा केला वाटतं आहे की नाही? असं द्या काय हरकत पाहू. आणि आता जर समजा सांगितलं पुन्हा काय सांगायचं? विनोदाचा भाग सोडा. त्यावेळेला खेळ खेळत असताना म्हणजे आता बास करा. खांदी भार बोटी भुक काय खेळायाचे सुख, खांदी भार बोटी भुक बिडकर महाराज काय कीर्तनाचे सुख, मटकी पाती टाळ करे कर. आना म्हणले शिदोऱ्या झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या काम सारो निसकळ आले सारो निसकळ झाले अवघे गोपाळ अवघे गोपाळ झाले आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या झाले आता वेळ म्हणती आना गोपाल मध्ये बसवले, लहान लहान गोपाल बसवले, मोठे मोठे गोपाल बसवले. भगवान हा एक त्यातला मुद्दा सांगेल. हा जो काला आहे ना दादा, हा काला देवात सुद्धा भेटत नाही हो, नाही भेटत हो देवाचा काला. पण मी हा प्रसंग अभंग का निवडला, एक मला तिथे थोडं महत्त्वाचं मुद्दा आठवला महाराज. कारण का काही काही लोकांची अशी शंका असते, काही भागातली पद्धत असते, पितृपक्षामध्ये कीर्तन करू नये, पितृपक्षामध्ये भजन करू नये, पितृपक्षामध्ये काही करू नये. त्याला म्हणलं तुझ्या 2-3 किल्ल्या जे ढेले आहेत ना त्या फिट करायला माझ्याकडे ये म्हणलं. कोण म्हणतं पितृपक्षामध्ये भजन करू नये? होय महाराज. कोण म्हणतं पितृपक्षामध्ये सप्ताह करू नये? कोण म्हणतं पितृपक्षामध्ये अन्नदान करू नये? अरे अखंड सप्ते चालू आहेत पितृपक्षामध्ये. अरे तुमच्या गावात सप्ताह चालू आहे, कोणता पक्ष हा? जरा बोला जा. पितृपक्षामध्ये सप्ताह चालू आहे, ज्ञानदान अन्नदान. अरे रोजच्या पंक्ती उठताय तुमची, तर रोज पंक्ती चालू आहे दादा. ज्याच्या घरात ही पंगत झाली आणि जिथं सप्ताह होतोय हव्या पूर्ण गावातल्या पित्राचा उद्धार केलाय. तुम्ही समजलं का? हा काय बावटांचं ऐकू नका. भाग्यवान आहे तुम्ही. तारीख सोडू नका, पावसाचा बंदोबस्त करा, शेड करा, वॉटरप्रूफचा मंडप टाका. म्हणजे तुम्ही तिथी धरलेली ना, ह्या तिथीने तुमचे आजोबा पंजोबा वडील 10 नाही 50 पिढ्यापासून तुम्ही तुमचा उद्धार करताय. त्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? हा ते बी ते काम करायचं. आता या 6-8 दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरी पितृपक्ष असेलच ना कुटुंबामध्ये. आता समजा आणि 8-15 दिवसात स्पीडच असा आहे, भगवंताने असं नोंदणी केलेली आहे की त्या 15 दिवसामध्ये जेवढे 96 कुळीचे लोक आहेत हिंदू धर्म, 96 कुळीच्या लोकांचं पितृपक्ष 15 दिवसामध्ये आटपून जातं. काय म्हणजे तुमचं हे सूत्र कोणाचं आहे? हे गरुड पुराणातलं चिंतन आहे. मग तुम्ही 8 दिवस जरी केलं, 10 दिवस जरी केला, 4 दिवस जरी सप्ताह केला, तर पितृपक्षामध्ये या पांढरीची शांतता होती. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ. वरच्या तुमच्या पित्राचा तुम्हाला आज आशीर्वाद आहे. आणि हे तर जाऊ द्या, परत दुधात साखर आहे. आज ह्याच पितृपक्षामध्ये 4 दिवस का होईना श्रीमद भागवत कथा ऐकायला भेटते महाराज. आणि कोण म्हणतं तुम्ही कमी हुशारीत म्हणून करता? आज तुम्हाला जर काही कळालं नसतं तुम्ही भागवत केलं असतं का पितृपक्षात? पितृपक्षात सप्ताह कोणाचंच ऐकू नका. काही टायमाला कसं असतं, आमच्याकडे निवेदन आलं का, तुमच्याकडचं निवेदन माझ्याकडे आलं का, आणि मी जर तिकडे गुंतलेला असलो का, हे इथं कसं हे जरा जमत नाही. हे तुम्ही पितृपक्ष जाऊ दे 4 दिवस पुढे घ्या, मग माझ्याकडे या. टाकाव ना फटका याला. अरे होते तर होऊ दे, करते तर करू दे ना. का दुसऱ्याच्या अन्नामध्ये माती कालवतो? बामणाने म्हणावं रुई कर पंचांग चालत नाही, मग त्या बापाचं काढ. काय म्हणजे तुमचं पारमार्थ करला काळ वेळ नामे उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धर. ज्ञानोबराच्या प्रमाणापेक्षा काय बोलायचं अजून? तर खूप तुम्हाला धन्यवाद दिल दादा. पितृपक्षामध्ये फक्त काही माणसं काय करतात, 5 घरं असलं का भावाभावाचे, त्यांच्या पितृपक्षाच्या निमित्ताने 1 दिवस कीर्तन ठेवतात. अशी बरेचसे कीर्तन होतात माझ्यावर. पण अखंड हरिनाम सप्ताह पितृपक्षामध्ये फक्त धुळे जिल्ह्यामध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये 1 होतो आणि ह्या नाशिक जिल्ह्यात तुमचा 1. म्हणजे उभ्या महाराष्ट्रात 2च सप्ते दादा आहेत. हे माझे स्वतःचे अनुभव सांगतो. कोणाचंच ऐकू नका, तिथी सोडू नका. 8 दिवस 7व्या दिवसामध्ये काला होत नाही, काला 8व्या दिवशी करायचा. चुकत असेल तर माफ करा, कारण 7व्या दिवशी लागू होत नाही सप्ताह. एक तर 5च दिवसाचा करा किंवा 3 दिवसाचा करा. अखंड म्हटलं 5 दिवसाचा केलं, अखंड नाव देऊ नका. 5 दिनी करा किंवा 5 दिवसाचा करा. आणि अखंड 8 दिवसाचा सप्ताह केला ना तर अखंड हरिनाम सप्ताह होतो. पुढच्या वर्षी 1 दिवस वाढा. आणि जरी कोणाचे पित्र जर त्या दिवशी राहिले असतील तर 7व्या दिवशी 8व्या दिवशी त्यांचाही उद्धार होऊन जाईल. एवढी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे. आणि पुन्हा एक सांगतो, आणि जे असे गुणीजन मंडळ आहेत ना, हे असे भेटत नसतात महाराज.
एवढं जे आमच्या अंगाची वारं येते यांच्यामुळं वारं येते. यांनी फक्त निम्या कीर्तनामध्ये जय हरी विठ्ठल करावा आणि यांनी उलटं परत प्रमाण द्यावा. बस लाख रंगावर आमच्या अंगावर असायला टाईमच लागत नाही. कीर्तनाची मजा यांच्यावर. दादा धन्यवाद देतो सर्व गुणीजन मंडळीला. ह्या ठिकाणी कीर्तनकार उपस्थित आहेत, गायनाचार्य, वाजनाचार्य, मृदुंगाचार्य आणि साऊंड सिस्टीम, माता बहिणी, पुरुषवर्ग, सडकावर बसलेले, घरात बसलेले, पाणी भरणारे, कापूस तोडणारे, सर्व 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 सर्वांची विनंती करतो आणि माझ्या अभंगाला इथंच पूर्ण विराम देतो. दहीहंडीचा अभंग होईल आणि नंतर दहीहंडी फुटेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. लावा विना शिंके लांबविली दोरे होतो दिगाचे वरी तुम्ही वारे डोई कडे मुग पसरवणे कडे वाहतीच्या दारा गारे डोईच्या कोपर तुका म्हणे आती लोकाने तुम्ही वारे डोई कडे मुग पसरवणे कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम भूमंडळे आमे बळे विरागाले मला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुढे वेळे वाकुळे उतरे राक्षमा महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार आपला तुका मळे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राक्षमा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम. चला आरती आरती युगे 28 विटेवरी हो बाबा मागे रुक्माई दिशे शोभा पुंडलिकाच्या भेटी ब्रह्माले गा देवा हे भीम उतरी जगा जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा ब्रह्माईचा वल्लभ राहीचा वल्लभ पाहे दुर्गा जय देव. हा तुळशी माळ गळा धर ठेवली गटी कासे पितांबर लटी देव सुरवर जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा ब्रह्माई वल्लभ राहीचा वल्लभ पाहे दुर्गा. आषाढी कार्तिक भक्तजन येसी चंद्रभागे दर्शन हरा मात्र होय केशवाचे नामदेव माधवाचे नामदेव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा ब्रह्माईच्या वल्लभ राहीच्या वल्लभ. हे सत्राने उड्डाण ओंकार वदनी करी डळमळ मंडळ चंद्रनी कडाळले कर्मांड दाखवते सुरवर्णी शाजर झाल्या जय देव जय हनुमंता तुमचे प्रसादे नाभी कृतंता जय दुमदुमली पाताळ उडीला परिशब्द धरधरला धरणीधर मानेला गेलो करगडले रामी रामदास शक्तीचा शोध जय देव तुमचे प्रसादे नाभी कृतंता जय देव आरती राजा लोपले तर जगे हे धन्यनाचे कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले जाणे आरती राजा महाकैवल्यते सेवक म्हणून तिला माझा आरती राजा विश्व प्रभज के राज राजनी चरणी नमस्कार स्वामी संत म्हणून तिला आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी गुरुनाथ पायी तुकाराम राजने सागरात पाषाण तारले जगभवानी बाबर तुकाराम स्वामी सद्गुरु रामचंद्र मूर्ती पायी तुकाराम चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामचंद्र मूर्ती पायी दाखवली आरती तुकाराम आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तुझीवर जय गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता शास्त्राचे बोध संसार दुखनाचे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तुझीवर जय गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटेल चिंता आनंद गोपाल दाता धरणी नाथ आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन
जगद्गुरुनाथा खालील हेच माझी आस जन्मोजन्मी तुझा पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी अकल्प विश्व हवे तया कुळा कल्पनेचे बादान हुकवणे काळी अहंकाराचा वारा न लगो राजसा नाम म्हणे तया सावे कल्याण मुखीने दान पांडुरंग मागणे एक तुझ प्रती आहे शिरकरी पाहे संतासी निर्भीची मज तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची संतासी निर्भी हेची मज देई तुझे काही न मागू दे